योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम। Bow your head down, release your palms, raise your head up and open your eyes. The subject is given by RTG is about back pain and neck pain. एस्पेशली बॅक पेन म्हटलं तरी सुद्धा आम्हाला बघायला लागतं की तुम्हाला कुठली पाठ दुखते. अपर बॅक पेन आहे, मिड बॅक पेन आहे, लोअर बॅक पेन आहे. जनरली पीपल कम विथ लोअर बॅक पेन. Basic when we are going for understanding which type of pain is there and the cause of it, त्यावेळेला आम्हाला लोकांशी बोलावं लागतं आणि वयाचा अंदाज घ्यावा लागतो की काय वय आहे. प्रोफेशनचा अंदाज घ्यायला लागतो की प्रोफेशन काय आहे. आणि काही इंजुरीज असतील म्हणजे काही ऍक्सिडेंट असेल आणि त्याच्यामुळे आलेलं असेल तर तोही एक अंदाज घ्यायला लागतो. आणि थेरपीचा जो विचार असतो त्याच्या पाठीमागचा तो त्याच्यानंतर सुरू होतो. कारण जसं शुभंकरवर मी आज दाखवणार आहे ऍज अ डेमॉन्स्ट्रेशन मॉडेल म्हणून त्याला घेतलेलं आहे. तर ही इज अ यंग आहे आणि आता काहीच दुखत नाहीये, काहीच त्रास नाहीये. कधीतरी मध्येच उगाच फरक थोडंसं जड वाटतं पाठीमध्ये कमरेमध्ये, पण ऍक्सिडेंट केस नाहीये किंवा एज फॅक्टर नाहीये किंवा काही जड उचललंय जिम मध्ये जाऊन वेट्स उचललेत म्हणून झालंय असंही नाहीये. तर फक्त थोडीशी लोअर बॅक मला दुखते असं सांगणारा एक एज असं आहे. तुम्ही तिथेच बसा. एक एज असं आहे की अबाव अराउंड 60 आहे आणि लोअर बॅक पेन सुरू झालाय आता. मग ह्याचं कशामुळे कारण असेल तर ते शॉर्टनिंग ऑफ द स्पायनल बॉडी म्हणा, सबंध शरीराची एक झीज म्हणा वयोमानाने झालेली, ह्याच्यामुळे आलेली कंबरदुखी आहे. बायकांना जनरली येते ही आफ्टर प्रेग्नन्सी, ज्यावेळेला आजकाल मोस्ट ऑफ द पीपल आर गोइंग फॉर द सिझेरियन वगैरे. तर पोटाचा आकार पुढे वाढल्यानंतर कमरेला एक प्रकारचा बाक येतो मागून आणि सीझर कट झाल्यानंतर ती कंबर तशीच राहते. त्याला रिव्हर्स ट्रॅक्शन मिळत नाही नॅचरल डिलिव्हरीमध्ये जे मिळतात. तर अशी काही कारणं असतात. स्पोर्ट इंजुरीज वेगळे असतात. तर हा सगळ्याचा सारासार विचार करून थेरपीच्या ग्रेड्स ठरतात की ग्रेड 1 ची थेरपी करायची सुरुवात का ग्रेड 2 ची करायची का ग्रेड 3 ची करायची का ग्रेड 4 ची करायची. म्हणजे आता शुभंकर आला तर मी त्याला सांगेन की नाही आपण स्टँडिंग आसनासमधनं सुरुवात करूया, तुझी कंबर दुखायची थांबेल. त्याच वेळेस या जर वयस्कर बाई आल्या तर त्यांना सांगेन की नाही आपल्याला पोटावर झोपून आधी सुरुवात करायची. इंजर्ड माणूस असेल तर त्याचा आणखीन कम्प्लिटली वेगळा विचार करायचा. सो आय एम गोइंग टू स्टार्ट विथ द स्क्रॅच की माणूस माझ्याकडे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या पाठीमागे विचार काय ठेवायचा आणि कशातनं सुरुवात करायची. सो आय विल स्टार्ट विथ शुभंकर नाव. बॅक हा विषय धरल्यानंतर उभा राहतो. अरे ह्याला जरासं हाईट वर ठेव, थोडस स्टूलच्या हाईट वर ठेव. स्टूल घ्या मी ठेव. मी त्याला पोटावर झोपवणार आहे. सो ऍबडोमिनच्या खाली हे पिलो ठेवणार आहे मी. उचलून लॅपटॉपवर ठेव आणि त्याचे पाय कसे पसरतोय, हात कसे पसरतोय आणि त्याच्यातनं काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. हा जो एवढा भाग आहे ऍबडोमिनचा, हा ऍबडोमिन या भुजच्यावर ठेवायचा, बाकीचा भाग पुढे.
लोअर ऑर्गेनिक बॉडी आणखीन खाली येऊ द्या शुभंकर, अजून खाली, हा बस. आता हात असे बाजूला ठेव. हे सगळं रिलीज होऊ दे. एक बाजूची मान ठेवायची तर एक बाजूला ठेव, पण हे खाली जातं. लेट इट गो डाऊन. सो तुम्ही जर शरीर बघितलं तर कंबर दुखी जी असते ती जनरली लोअर बॅक सांगतात लोक. आता हा जो भाग आहे हा बटकचा भाग, हा आपल्या कमरेच्या बाजूला येण्याची टेंडन्सी असते. म्हणजे बटकचा आकार, शेप जर तुम्ही बघितलात तर तो पायाच्या दिशेला लांब होणं अपेक्षित असतं, पण तो हळूहळू वर स्पाईनच्या दिशेला वर चढतो, त्याची गोलाई वरच्या दिशेला येते. सो आधी तो माणूस आला आपल्याकडे की आम्ही त्याला पोटावर झोपवतो, त्याचे पाठीचे मसल्स रिलॅक्स केले जातात फ्रॉम सेंटर टू द साइड. त्याच्यासाठी एक हात असा फिरवला जातो. नंतर हे बटक असं थोडस एक्सटेंड खालच्या दिशेला केलं जातं. पायाचा जो भाग आहे पूर्ण पाय, बॅक ऑफ द थाय कम्प्लीट आम्ही रोटेट करून घेतो. त्याच्यानंतर गुडघ्याचा भाग, काफ मसल, अँकल, मेटाटार्सल्स, टाच, हा एक पाय लांब झाला. सेंटर मधनं बाजूला रोल केला गेला. दुसरा पाय मी लांब करणार आहे, तू काही करू नको, काहीच करू नको. सो देन आय एम रोलिंग द अदर लेग फ्रॉम इनसाइड, म्हणजे इनर थाय टू आउटर थाय. आणि मग अँकलच्या खाली एक छोटीशी गॅप असते, ती बऱ्याचदा डिस्कम्फर्ट फिलिंग देते त्या माणसाला. त्यावेळेला आम्ही असं एखाद्या ब्लँकेटचं रोल त्याच्या अँकलला देऊन त्याला रेस्ट केलं जातं, सो दॅट त्याची अँकल जी आहे ती रेस्ट होईल आणि त्याच्यातनं त्याचे पाय शांत होतील. पाय शांत झाले, शांत म्हणजे जे ऍजिटेटेड असतात ऑल द टाइम, हॅमस्ट्रिंग स्प्रेड झालं की पाठ शांत होते. गुरुजी काय म्हणायचे की थेरपी हा विचार करताना मस्क्युलर बॉडी आधी रिसीड होणं, पसरणं हे गरजेचं आहे. पोट पण चेक केलं जातं की ते कडक आहे का सॉफ्ट आहे, ज्यावेळेला पाठीची कंप्लेंट येते. पोट जर कडक असेल तर पॅरास्पायनल मसल्स सगळे कडक होतात. एक एअर कॉम्प्रेशन, म्हणजे आता आयुर्वेदिक मधले आहेत सगळी लोक म्हणल्यावर बोलायला मला काहीच वाटणार नाही, की वाताचा विचार केला जातो की किती ब्लॉक झालाय आणि त्याच्यातनं किती टेन्शन क्रिएट झालंय. हे सगळं टेन्शन रिलीज करणं हा थेरपीचा सगळ्यात पहिला भाग असतो. त्याच्यासाठी हे पोटाला जेव्हा बोस्टर दिलं जातं तेव्हा ही जी आत गेलेली खड्डा झालेली कंबर असते ही आधी त्या बटकच्या लेवलला येते आणि देन बटक रिसीट्स डाऊनवर्ड. आता म्हणजे फर्म हात आहे आणि त्या फर्म हाताने मी त्याचं बटक जे आहे टॉप बटक ते खाली ढकलतो, सो दॅट स्पायनल कॉलम वरचं जे टेन्शन आहे ते सगळं रिलीज होत आहे बटक्सच्या बाजूला. आणि इकडूनची जी पाठ आहे ही मात्र सेंटर मधनं साईडला रिसीड व्हायला पाहिजे. बऱ्याचदा हे बटक आम्ही असं खाली थोडंसं ढकललं की ते त्याला पुन्हा वर येण्याची टेंडन्सी असते. आता म्हणजे मला शुभंकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या राईट साईडचं बटक मी जितक्या वेळा खाली करतो तितक्या वेळा ते आपोआप वर येतंय. लेफ्ट खालीच राहतंय पण राईट परत वर ओढलं जातंय. मग ह्या केसमध्ये त्याच्या शरीरावर डायरेक्ट मला वजन ठेवायचं नाहीये म्हणून मी एक मध्यस्थी म्हणून एक स्टिकी मॅटचा फोल्ड ठेवलाय आणि त्याच्यानंतर मला एक उशी ठेवायची आहे, कारण त्याला ते वजन घेण्याचं सवय नसते त्या माणसाला. आणि साधारण एक सुरुवातीला माणसाला वजन ऍक्सेप्ट करायला सुद्धा त्रास होतो, म्हणून आम्ही अगदी कमी, सगळ्यात मिनिमम म्हणजे 10 किलोचं एक साधारण वजन जे आहे ते त्याच्या पाठीवर ठेवतो. ठेवत असताना मी कुठल्या बाजूला उभा राहिलोय हे फार महत्वाचं आहे, कसा उभा राहिलोय हेही महत्वाचं आहे, वजन ठेवल्यावर ते वजन कुठल्या बाजूला जाणार आहे हेही महत्वाचं आहे. सो वजन मी त्या लोअर बॅक आणि बटक्सच्या मध्यात ठेवून
त्या वजनाला खालच्या बटकच्या बाजूची डायरेक्शन देणार आहे, ते त्याच्या स्पायनल कॉर्डच्या बाजूला येतं का? म्हणजे शुभंकर काही त्रास होतोय? कुठे? वजन कमी चांगलं, त्याला प्रेशर वाटतं. मग त्याला प्रेशर वाटतंय, मग मी आणखीन कमी करेन वजन. हे द्या, तुम्ही नका दे. हे सहन होतं? सेंटरला आहे, एका बाजूला नाही जात. सो दीज आर द क्वेश्चन्स वी आस्क टू द पर्सन. आता हे वजन काय करतं, तर ते जे बटकला टेंडन्सी आहे ना लोअर बॅकवर येण्याची, ती टेंडन्सी त्याची एलिमिनेट करतं. आणि सगळे पॅरास्पायनल मसल्स जे आहेत ते पोटाच्या कडे आणि पोट पॅरास्पायनल मसल कडे असं सँडविच तयार होतं आणि ते सगळे पसरतात आणि ते शांत होतात. जसं आपण शांत नसू आतमधून आणि आपल्या पाठीवर कोणीतरी हात ठेवल्यावर आपल्याला बरं वाटतं, तसं त्या पाठदुखीच्या माणसाला बरं वाटतं. ह्याच्यानंतर पुढची स्टेप अशी असते की एका बाजूचा पाय फोल्ड करून ठेवायला सांगितला जातो, बोस्टर. म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं की हे एक आसन आहे ज्याचं नाव वीरभद्रासन 2 असं आहे. लाईट ऑन योगा उघडलं तर तुम्हाला या आसनाचं नाव कळेल. याला वीरभद्रासन 2 म्हणतात. पण हेच आसन ज्या वेळेला तुम्ही पोटावर झोपून करता, त्यावेळेला तुमचे मसल्स आणि तुमच्या सायटिका नर्ववर काय फरक पडतो ते मला तुम्हाला पुढे सांगायचं. शुभंकर, आता तुला हात दाबून उठायचंय, मी बोस्टर काढणार आहे आणि तुझ्या डाव्या बाजूला ठेवणार, तिथेच परत झोपायचंय तुला तसंच. हो, काहीच फरक नाही. आता त्याचं शरीर डिस्टर्ब झालं, तो वर आला, ते बोस्टर मी काढलं, तो पुन्हा झोपला, ते सगळे मसल्स डिस्टर्ब झाले जे रिसीड झाले होते. म्हणून मी पाय पुन्हा ऍडजस्ट करणार, ते पसरणार मध्यातून बाजूला, ते रोल पण करणार, मांडी आतून बाहेर, काफ मसल आतून बाहेर, टाच आतून बाहेर. डावी रोल केली की उजवी आतमध्ये रोल होते, की तुम्हाला ती पुन्हा उजवं सुद्धा पाय उचलून व्यवस्थित मांडीच्या खाली हात घालून, एखादा बांगडी भरणारा कासार जसा बांगडी भरताना तुमच्या हाताला रोल करत करत ती बांगडी भरतो, त्या पद्धतीने गुरुजी म्हणायचे बँगल बाय बँगल मसल रोल झालं पाहिजे. नाहीतर बॉडी इतकी स्टुपिड आहे की ती पुन्हा त्या जुन्या टेंडन्सीला जाते. आता हे बोस्टर मी जे बाजूला ठेवलंय, ह्या बोस्टरवर त्याचा मी जेव्हा त्याचा एक पाय ठेवेन वाकवून, त्यावेळेला हे आसन मी उभं राहून आणि तो पोटावर असताना करणार आहे. आता तुम्ही त्याच्याकडे हाताकडे इग्नोर करा, तो पेशंट आहे, त्यामुळे त्यांनी हात असे ठेवले आणि असे ठेवले का हे महत्वाचं नाही. आपल्याला काम कुठल्या जागेवर करायचं हे महत्वाचं आहे, आणि ती म्हणजे त्याची पाठ, सायटिका नर्व. शुभंकर, हा जो पाय ना, हा वाकवायचा आहे तुला. शेजारी मी एक बोस्टर ठेवलं, त्याच्यावर तो ठेवायचा. जर असं वरून दाखव, मागणं उचल, जवळ येऊन दाखव, अजून जवळ, तू नको बघू तिकडे. ज्या वेळेला त्यांनी पाय वाकवलाय तेव्हा तुम्ही जर त्याचा हे बटक बोन बघाल तर हे त्याच्या सरळ पायाच्या बाजूला आलं असेल. मी हा सरळ पाय अजून थोडासा लांब करेन. व्ह्यू मध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला आरतीताई लगेच सांगायचा, कारण तुम्ही त्याच्यासाठी तिथे थांबलात. माझा व्ह्यू चुकला की लगेच सांगायचं की बदला म्हणून. हो सर. So this bent leg side buttock bone has to travel towards the knee. This is outer buttock bone to the outer knee is traveling, this muscle is traveling towards the outer knee, outer thigh. खाली तर दिसतच नाही ना पाय पूर्ण. हा बेंड. So this has to travel. मग मी माझ्या हाताने त्याला पॅरास्पायनल मसल कडनं थोडंसं असं ढकलतो आणि गुडघ्याकडे लांब करतो. इथले सगळे मसल्स लांब होणार आहेत, पसरणार.
हे एका बाजूचं केलं की दुसऱ्या बाजूचं पण करायचं. मी आत्ता दाखवणार नाही कारण आपल्याला वेळ कमी. शुभंकर तो पाय सर, पण शुभंकरला आज खूप ऑड फिलिंग येणार आहे. सगळं एका बाजूला करून पाठवता मी. नाव टर्न टू द साइड अँड ये वर. हे झाल्यानंतर पॅरास्पायनल मसल्स सगळे सॉफ्ट होतात, त्यांना डायरेक्शन मिळतं आणि एक्झॅक्टली लोअर बॅकचे जे वर्टिब्राज आहेत त्याच्या बाजूला स्पेस क्रिएट होते. कारण डिस्क बल्जिंग म्हणजे काय, थोडक्यात तुमचे मणके एकत्र येऊन त्याची जी गादी आहे ती दबली जाते किंवा सरकते, ती जेली आहे. तुम्ही हे सगळं असं बाजूबाजूला केलं ना, असं सगळं पसरलं ना की ते मणके पण असे स्ट्रेच होतात. कारण आपले मणका म्हणजे प्रत्येक वर्टिब्रा हा आपल्याला पुढे वाकण्यासाठी, मागे वाकण्यासाठी, बाजूला वाकण्यासाठी स्ट्रेच होऊन त्याच्यात ती फ्लेक्सिबिलिटी आहे. ते लांब केलं की त्यातली ती डिस्क जेली सारखी ती पुन्हा जागेवर जाते, जाऊ शकते. क्लेम करायला नको आपण, पण जाऊ शकते, जाते. तर त्याच्यानंतरची जी पोझिशन आहे त्याच्या ती पाठीवर झोपायची. सो तू इकडे बटक ठेव, इकडे पाय ठेव आणि इकडे डोकं ठेव आणि झोप. व्ह्यू चेक कर, जवळ घे, जवळ घे त्याच्या करून राहू दे. ते सगळं ते उजवीकडे डावीकडे मी करतो बरोबर. आता एकदा माणूस माझ्याकडे येऊन झोपला की मला त्याचं शरीर आधी ऍडजस्ट करायचं. तर मी त्याला असं एजवर का झोपवलंय, पर्पजली झोपवलंय, कारण हे जे टॉप बटकचा भाग आहे हा मी त्या एजवर घेतोय आणि वरचा भाग मॅटवर जातोय. याच्यानंतर मी त्याचे खांदे ऍडजस्ट करणार, कारण वरनं मी ऍडजस्ट केलं की त्याचे पॅरास्पायनल मसल्स सगळे खाली पसरायला आणि बाजूला पसरायला सुरुवात होती. ज्यावेळेला माझा हात त्याच्या अंगाखाली जाणार आहे, तो कसा जातोय, कुठून जातोय, एक्झॅक्टली मी काय रोल करतोय हे तुम्हाला व्हिज्युअली दिसणार आहे, पण त्याला ते फील होणार आहे. तू काहीच उचलायचं नाही. म्हणजे त्याचं शोल्डर ब्लेडचं जे मसल्स आहेत आणि ब्लेड आहे दोन्ही मी खाली ओढलंय, दोन्ही बाजूचं करणार आहे. त्यामुळे त्याच्या खांद्याच्या मानेपासून कानाच्या पाळीपासून ते खांद्याच्या टोकापर्यंतचा डिस्टन्स इव्हन करणार आहे मी बघतोय वरून. उजवा 4 बोटाचं अंतर असेल, 5 बोटाचं असेल तर डावं 3च आहे. म्हणजे डावं शोल्डर ब्लेड वर चढलंय, डावा खांदा वर चढलाय. हे सगळं पॉस्चरल अलाइनमेंट मध्ये येतं. कॉर्नर ऑफ द नेक लहान आणि मोठं होण्यामध्ये असतं, म्हणजे ही लेंथ कमी जास्त होते आपले कानाच्या पाळीपासून ते क्लॅविकल बोन पर्यंत. ते खाली घेतलं की इकडे एक खड्डा तयार होतो, माझा हात जातोय सहज. आम्ही त्याला सांगणार की तू गुडघे वाकव आणि स्लाइटली बटक लिफ्ट कर आणि तो खड्डा झालेला खाली दाब फ्लोटिंग ग्रिप मधून खाली दाब. ही पाठ खाली टेकली पाहिजे तुझी. सो मीच दाबतोय, त्याला कळलं नाही फ्लोटिंग ग्रिप मधून दाबायचं म्हणजे काय. काय हरकत नाही, तो नवीन आहे माझ्यासाठी. मी दाबून टाकलं फ्लोटिंग ग्रिप, त्याची पाठ कंबर खाली टेकली. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट इन बॅक पेन, की कंबर जमिनीला टेकली पाहिजे. गुरुजींचा ह्याच्या पाठीमागचा विचार असा आहे की ॲब्डॉमिनल ऑर्गन शुड गो क्लोज टू द लोअर बॅक टू टेल देम दॅट वी आर देअर, डोंट वरी. सांत्वन म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यापूर्वी त्याचं सांत्वन करणं गरजेचं आहे. मग ते शांत होतात आणि ते तुम्हाला रिप्लाय द्यायला, रिॲक्ट करायला तयार होतात. आणि हे पाय वाकवल्यानंतर घडलंय. मग हे वाकवलेले पाय म्हणजे काय, तर हे जे पाय आहेत ते सॉकेटमध्ये ज्यावेळेला फिक्स होतात पेल्विक जॉईंट मध्ये, त्यावेळेला ती कंबर लांब होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही एक छोटासा त्याच्या 90 डिग्री मध्ये, मोठा आहे छोटा, खालून घेऊन पाय वाकलेले राहतील असं एक काहीतरी आधार त्याच्या पायाला आपण देऊया, की जेणेकरून त्याचा पाय सॉकेटमध्ये राहील. आणि 90 डिग्री काय, तर असं न ठेवता
त्याच्या गुडघ्याच्या मागेपर्यंत त्याला तो आधार पाहिजे, जेणेकरून हा पाय त्याच्या सॉकेटमध्ये फिक्स होतोय आणि फिक्स झाल्यानंतर ही कंबर त्याची खाली राहते. बटक मी त्या एज वरनं खाली घेतलंय. सो इतक्या बारीक पद्धतीने त्या माणसाला सांत्वन करायचंय त्याच्या मसल्सचं. तुम्ही ते सांत्वन केलं की त्याचं दुःख हळूहळू कमी होणार. ऍक्च्युअल ट्रीटमेंट अजून सुरू व्हायची. आधी त्याला दुखलं नाही पाहिजे आपल्याकडे आलेल्या माणसाला. मग बघूयात कसं बरं करायचं, रिपेअरिंग कसं करायचं ते नंतर. ह्याच्यामध्ये हे सम प्रमाणामध्ये त्याचं शरीर पसरतंय, म्हणजे आसन सम आहे. आसन विषम आणि सम असतं. आता हे विषम करायचं झालं तर हा पाय मी गुडघ्यात वाकून त्याला सांगेन तू खाली ठेव. हे विषम झालं. एक पाय वर, एक पाय खाली. जो पाय खाली आहे त्याच्या वेस्ट लाईनला कमरेजवळ त्याचे मसल्स गोळा झाले. हे गोळा झालेले मसल त्रास देतात. हा पाय जर शुभंकर तू खाली जमिनीवर लांब केलास तर हे मसल्स लांब होतील. तर लांब स्ट्रेच पण कर, टाच जरा चांगली. आणि ज्या वेळेला हे असं मला दिसतंय की होत नाहीये त्यावेळेला मी त्याला एक बेल्ट बांधलाय मागून. इकडच्या बाजूला गेलाय. हा ठीक आहे. हा बेल्ट मी त्याला बांधलाय. कसा बांधलाय वगैरे ते मी सगळं सांगेन तुम्हाला नंतर. त्या बेल्टला मी ओढणार आहे. तुला कंबर लांब झाल्यासारखं वाटतंय का सांगायचं? वाटतंय? नाही, तुम्हाला जर विजिबिलिटी हवी असेल ना तर तुम्हाला इथे कळेल. जवळ घे लॅपटॉप, एकदम खाली ठेव आणि जमिनीवर ठेव पटकन खाली. सो आता जिथे मी त्याला बेल्ट बांधलाय त्याची वेस्ट लाईन आहे. हे त्याचे पॅरास्पायनल मसल्स इकडे कमरेचे आणि मी हे ओढतोय खाली. त्याला तुम्हाला त्याच्या शरीरावर ते कळेल की हे जवळ आलेले मसल्स कसे लांब होतात. हेच मी दुसऱ्या बाजूनी पण करणार. हा पाय वाकव, बेंचवर ठेव. हा पाय खाली ठेव. हा सरळ ठेवायचा, डायगोनल ठेवायचा, हे सगळं मी तुम्हाला पर्सन टू पर्सन कसं चेंज होतं ते एक्सप्लेन नंतर करतो. आधी त्याच्या शरीरात काय घडतंय ते आपण बघूया. होतंय का रे लांब? इथे इथे तुला काही जाणवते का लांब झालेलं? इथं चांगल्यापैकी झालं असेल. दोन्ही पाय वर ठेव, सम करून घे. दोन्ही पाय खाली घे, बाजूला वर. झालं तुझं काम. सो दिस इज कॉल्ड बेंट लेग सुप्त पादांगुष्ठासन 1. म्हणजे काय? सुप्त पादांगुष्ठासन हे हे आसन आहे जिथे त्याला हा पाय वर उचलायचा, दुसरा पाय खाली. आता पादा अंगुष्ठासन म्हणजे काय? अजून मागे झालं. हा हाताने हा अंगठा धरायचा तुला. आता गंमत येणार आहे. आता तो हसतोय. हा हात लांब आहे की नाही? मग काय करायचं? द्या दुसरा बेल्ट. म्हणजे मग आम्हाला गुरुजींनी सांगितलं हात हात लहान आहे, हात कसा एक्सटेंड करणार? जस्ट पुट अ नॅपकिन अराउंड. तुमच्याकडे असे बेल्ट नसतील आणि दोन्ही हाताने किंवा एका हाताने ते धर की तुझा छोटा हात आम्ही मोठा केला, असं ते गुरुजी म्हणायचे. छोटा हात मोठा केला, तुला धरून ठेवायचं पाय, मी नाही देणार आधार. नाव ही विल से दॅट आय एम गेटिंग स्ट्रेच इन माय हॅमस्ट्रिंग, माय बॅक ऑफ द नीज. कंबर दुखीचं सगळ्यात मोठं कारण शॉर्ट हॅमस्ट्रिंग. सगळ्यात मोठं कारण, बेसिक कारण शॉर्ट हॅमस्ट्रिंग. आयडियली ह्या पायाची बोट डोक्याच्या वर जाऊन टेकायला हवी आहेत. योगासनं जर करायची असतील तर त्या लेवलची व्हायला हवी, म्हणजे हा गुडघा न वागता. आता तो रडणार आहे कारण 90 डिग्री झालं. आता त्याचा पाऊल त्याच्या फेस वर जायचंय. हे वाटू नको रे. कळलं? सो ओव्हर स्ट्रेच करायचं नाही. पहिल्या दिवशी फाटेल ते हॅमस्ट्रिंग. सुप्तपादांगुष्ठासन 1.
हे आसन ह्या बाजूने दाखव, किती शॉर्ट आहे कळेल लगेच त्या लोकांना. तू झोप, तुला आता तू व्हिडिओ बघ नंतर. अजून खाली कर जरा स्क्रीन. बस. आता जर तुम्ही बघितलं तर सरळ पायात काही तुमच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेला तो पाय उचलतोय मी, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा जो भाग आहे हा आउटर ग्रॉइंग म्हणतो आम्ही, आणि हा जो लोअर ऑर्गॅनिकच्या जवळचा भाग असतो त्याला इनर ग्रॉइंग म्हणतो आम्ही. तुम्ही काय म्हणता मला माहित नाही, पण हे इनर ग्रॉइंग आहे, हे आउटर ग्रॉइंग आहे. आता ह्या इनर ग्रॉइंगची जी लेवल आहे वर्ण दाखवा, या इनर ग्रॉइंगची जी लेवल आहे ही इकडे आहे कुठेतरी, आणि आउटर ग्रॉइंग बघाल तर कुठेतरी इकडे आहे. म्हणजे हे जर आउटर ग्रॉइंग मला इव्हन करायचं असेल, आता बघा ते कसं इव्हन होईल. रोप दे, दुसरा बेल्ट रोप दे मला. रोप हे बेल्ट आहे. मी त्याच्या ग्रॉइंग मध्ये घातलाय, आणि मी आता आउटर ग्रॉइंग इनर ग्रॉइंगच्या लेवलला ओढणार आहे. अरे कोणाचं तरी अनम्यूट आहे आणि गप्पा मारताय, तो आवाज येतोय, म्यूट करा. हे आउटर ग्रॉइंग आणि इनर ग्रॉइंग मी आता एका लेवलला आणलंय. हे हॅमस्ट्रिंग एलॉंगेशन आउटर ग्रॉइंग इनर ग्रॉइंग एकसारखे केले की अर्धी कंबरदुखी बरी झाली. आता हे माणूस तुम्हाला दुसरं करून देतोय म्हणून ठीक आहे, तुमचं तुम्ही घरी कसं करणार? मग तुम्हाला एका भिंतीच्या कोपऱ्याला जावं लागतं. शिवंकर उठ. सुप्तपादांगुष्ठासन 1 इंडिपेंडेंटली कसं करणार? इकडे हा कोपरा आहे भिंतीचा, त्यांना नीट कळू दे काय भिंत आहे काय कोपरा आहे. सो हा भिंतीचा एक कोपरा आहे. शुभंकर बसेल खाली, नाही नुसता बस खाली एका बाजूला की. हा आता तू झोपायचंय तुला, ह्या बाजूला बघ तिकडे, या बाजूला डोकं करून झोप. आता ह्याच्या जवळ ये, बटक ये जवळ. परफेक्ट. आता तुला हा जो पाय आहे हा उचलून ह्या भिंतीवर इकडे ठेवायचा आहे, आणि सरकून सरकून हे बटक भिंतीला टेकेल इथपर्यंत या बाजूला सर. म्हणजे तुझा एक पाय भिंतीच्या आधाराने वर गेलाय, बटक भिंतीला टेकवायला तुला थोडं वर झालं पाहिजे. अजून अजून जा. एक बटक भिंतीला टेकलं. किती गॅप आहे गुडघ्याच्या मागे? किती शॉर्ट आहे हॅमस्ट्रिंग? दिसतंय तुम्हाला? एवढं छोटं झालंय त्याचं हॅमस्ट्रिंग आणि बॅक ऑफ द नी. म्हणजे एक साधारण एक आपण 2-3 इंच वाढवायची उंची. सो जितका तुम्ही हे सरळ कराल तितका तुमची एकंदर उंची वाढेल शारीरिक. आता जर तुम्ही इथे बघितलं तर त्याचा हा जो भाग आहे हा सुद्धा भिंतीकडे जात नाहीये, त्याचा आउटर ग्रॉइंग. कळलं बरं? बाहेर नाम झालं सोडलं की काय होतं बघ. सो इनर ग्रॉइंगची मांडी जेवढी त्याची तिकडे भिंतीकडे टेकते तेवढी आउटर ग्रॉइंगची टेकत नाही, आणि ती टेकायला लागली की तो पॅरास्पायनल मसल्स मधनं आउटर एज ऑफ द बॉटम ऑफ द ट्रंक मधनं लांब झालेला असेल. तो लांब झाला की ती कंबरदुखी थांबेल. ह्याला आम्ही सुप्तपादांगुष्ठासन 2 असं आसन म्हणतो. आता हात नंतर लांब करू आपण त्याचा, त्याने रेग्युलर प्रॅक्टिस सुरू केली की. आता हे जर मांडीचं मसल तुम्ही बघितलं तर हे कायम ह्याला टेंडन्सी असते आतून बाहेर वळण्याची, समोरून. यांनी कायम बाहेरून आत वळायचं. परफेक्ट. ही डन आहे. मेटाटार्सल पायाची बोट उंच आणि टाच खाली असते. तुम्ही जर वरून बघितलं ना पाऊल तर तुम्हाला असं उतरतं दिसेल. हील डाऊनवर्ड अँड टोज अपवर्ड. साईड व्ह्यूने दाखव. मला हे पाऊल असं हवं की समांतर पाहिजे. आता तो ओरडेल बघा. आता त्याचे काफ मसल सगळे स्ट्रेच होत आहेत, त्यामुळे तो
मी इकडे पॅरलल केलं की तो खाली चेहरा बदलतोय. ठीक आहे. आउटर एज ऑलवेज डाऊन. हे गुडघा कोण करत. इनर एज ऑफ द लेग अप. नाव रिलीज. आता आपल्याकडे एखादं माणूस यायला हवा असेल ना, तर त्याला एक पाय करून देऊ टाकायचा, दुसऱ्या पायासाठी तो आपोआप येतो साईडचे. आपण आता दुसऱ्या आसनाला जाऊ. सुप्त पादांगुष्ठासन 2 बॅक पेन साठी पुढचं पॉस्चर, ज्याच्यामध्ये पाय सॉकेट मध्ये कसा जातो हे मला तुम्हाला सांगायचं. सो ही इज गोइंग टू लाय डाऊन पॅरलल टू द वॉल, बट हाऊ ही विल डिसाइड वेअर टू लाय डाऊन, वेअर टू सेट. भिंतीकडे तोंड करून याच्यावर बस, दोन्ही पावलं भिंतीला लाव समोर. आता ही मॅट मला त्याच्या खाली हवी, म्हणून मी तुला पेशंट असेल तर आम्ही त्याला इतका त्रास देत नाही, हा सगळं आम्हीच करतो. चला बसले, गुडघे ताट. आता ही दोन्ही पावलं भिंतीला टेकली आहेत आणि साईड याच्यामधनं तुम्ही जर साईड व्ह्यू मधनं तुम्ही त्याला बघितलं तर त्यांनी डोकं वर उचलून ठेवायचंय, पाठ ताट ठेवायची. फ्रॉम दिस लोअर एरिया ऑफ द बॅक अप्पर एरिया पर्यंत त्याला ताट बसायचं. तर हा लोअर एरिया थोडासा लीन बॅक होतोय त्याचा, तो आपल्याला त्याला स्ट्रेच करून द्यायचा आहे, सरळ करून द्यायचा. तो कसा होईल तर त्यांनी हे अंतर मेजरमेंटसाठी घेतलं. आता तुला इकडे पाय ठेवायचे दोन्ही आणि तुला झोपायचं या मॅटवर. हे अंतर घेण्यापुरतंच होतं, झोप तू मॅटवर. आता तो झोपला, विच इज पॅरलल टू द वॉल. पण ज्या वेळेला तो इथे बसला होता अंतर घेण्यासाठी, त्यावेळेला तो या एजवर होता दोन्ही बटक्सनी. याचा अर्थ मला आता तो झोपताना असा हवाय की त्याचं इकडचं भिंतीकडच्या बाजूचं जे बटक असेल ते जमिनीवर असेल आणि भिंतीच्या पलीकडचं जे बटक आहे ते वर असेल, असाच हो थोडासा सरळ. म्हणजे हाफ ऑफ द बॉडी इज ऑन द मॅट अँड 50% ऑफ द बॉडी इज बिलो द मॅट. देन ही विल बेंड द नीज. कोणाचा तरी प्रिंटर चालू झालाय आणि त्याने म्यूट करा म्हणजे आवाज येणार नाही. बेंड द नी. फाइंड आउट हु इज त्या विष्णू जाधव तिकडे म्यूट करतो, तिथे वरच आहेत माझ्या स्क्रीनच्या शेजारी. बस ठीक. नाव यू हॅव टू keep your both legs bottom of the foot on the wall. So how you'll go, you'll bend both knees. नाही वाकव आणि त्याच्या पोटावर येऊ देत तुझे गुडघे आणि तू असं कुशीवर वळल्यासारखं जायचं, वळल्यासारखं वळायचं नाही पूर्ण. आणि हे दोन्ही पावलं जे आहेत त्याचे बॉटम भिंतीवर टच करायचं. आता हा जो काय म्हणाला, हा ते हळूहळू होईल फ्लॅट. आधी तुझं हे टेकणार नाही. आता हा वरचा जो पाय आहे तो तू पुन्हा मॅटवर आणशील. बेंड नको, सॉरी सरळ नको करू, सर बेंड करून ठेव. आणि मी मॅटवर म्हटलं आणि तुझं वरचं जे बटक आहे मॅटवरचं ते पुन्हा मॅटवर जाईल, खालचं बटक जमिनीवरच राहील. ओके. आता मला हा गुडघा सरळ हवा असेल तर डायरेक्शन वाईज आपले पाय भिंतीवर गेले, पण सायटिका पेन साठी जर कॅच करायचे असेल किंवा लोअर बॅकवर जर काम करायचं असेल तर हा पाय सॉकेटमध्ये जाणं गरजेचं आहे. असं मी काहीतरी बेंटलेगच्या बाबतीत बोललो की सॉकेटमध्ये पाय गेला की पाठ शांत होतो. मग आता हा जर पाय वॉल कडून सॉकेटमध्ये जायचा असेल सरळ करून तर तू काय करशील, हा पाय सरळ करायचा आहे तुला गुडघ्यामध्ये आणि हा पाय या डायरेक्शन मधून या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल व्हायचा, म्हणजे ह्या बटक मध्ये तो फिक्स व्हायचा. कर गुडघा सरळ. म्हणजे तो इकडून पाय इकडून इकडे नाही गेलाय, पाय इकडून इकडे जातोय आतमध्ये सॉकेटमध्ये, असं एक्सप्रेशन पाहिजे. सरळ कर हा पाय. तो का वाकला. सो जे अचीव झालंय ते मेंटेन ठेवायचं. ठीक आहे. सो द लेग इज गोइंग इन टू द सॉकेट. वेन द लेग गोज इन टू द सॉकेट त्याला एक आधार मिळतो, त्याला एक फिक्सेशन मिळतं, त्याला एक कॉन्फिडन्स येतो की हा बाबा मी माझ्या मूळ जागेवर गेलो. आणि पेल्विक गर्डल मध्ये तो फिक्स झाला की पाठ शांत होतो. आणि जर हे आसन कुठलं आहे विचाराल तुम्ही तर थोडे स्क्रीनवर कर. तर हे आसन हे. मग कंबरदुखीच्या माणसाला हे सांगायचं का करायला आपण की तुम्ही असे उभे राहा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तो म्हणेल मला 2 पायावर उभं राहता येत नाही. म्हणजे हे आसन मॉडिफिकेशन कसं झालं,
आणि इथे गुरुजींचा अभ्यास, गुरुजींचा इंटेलिजन्स, आणि गुरुजी म्हणायचे मी मुळीच बुद्धिमान नाहीये, मला फक्त कॉमन सेन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे. अँड विच इज व्हेरी ट्रू. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड सुप्त पादांगुष्ठासन 2. आता सुप्त पादांगुष्ठासन 2 झालं की येण्याची पद्धत अशीच आहे. मग आधी कुठला पाय, आपले दोन्ही पाय तिकडे होते की नाही, मग हा पाय बेंड कर आधी, तो तिकडे जा दे, मग तो पाय बेंड कर, मग त्याच बाजूला हात ठेवून वळून माणसाला सांगायचं वर या. आता मला त्याला वर घ्यायचं नाहीये, आता तू दोन्ही पाय फक्त इकडे आण परत आणि बेंड करून ठेवून दे आणि तू मॅटवर व्यवस्थित झोप. ओके. आता सुप्त पादांगुष्ठासन 1 काय येते तुम्ही बघितलं, 2 काय येते तुम्ही बघितलं, आणि सुप्त पादांगुष्ठासन 3 तुम्हाला मी स्टँडिंग मी दाखवतो. ऑपोजिट हँड मधून मी पाय धरणार आणि उचललेल्या पायाकडे मी वळणार. हे सुप्त पादांगुष्ठासन 3 आहे, म्हणजे ट्विस्टिंग आहे. बॅक पेन ची ऍक्च्युअल ट्रीटमेंट कुठे सुरू होते, तर जेव्हा तुम्ही बॉडीमध्ये ट्विस्ट करता. मग बॉडीमध्ये अप्पर पार्ट मध्ये ट्विस्ट करणं फार कठीण आहे. का विचारा, कारण पोटामध्ये सगळे गॅस असतात, गॅस्ट्रिक एरियावर, त्यामुळे वरचा भाग ट्विस्ट करणं फार कठीण असतं. मग गुरुजी म्हणाले ठीक आहे, वरचा कठीण आहे ना, आपण आधी खालचा ट्विस्ट करू. मग आम्ही असे उभे असतो इन्स्टिट्यूटमध्ये किंवा माझ्याकडे, कंबर दुखीवाले सगळे लोकांना असं उभं राहायचं, 2-2, 3-3 मिनिटं प्रत्येकाला द्यायची. पण नुसतं उभं राहत नाही, तर पाय त्याचा आमच्या ग्रोईंग मध्ये फिक्स धरून ही मांडी पूर्ण बाहेरच्या बाजूने आतमध्ये वळवली जाते आणि मग तिला अशी ओढलं जातं सॉकेट मधनं बाहेर. अडकलेला भाग जो आहे तसा ओढला की तोही म्हणेल मला बरं वाटतंय सर, पण मी सगळं एकच करून देणार, तो आला पाहिजे ना गिराईक म्हणून परत दुसऱ्या दिवशी मिळाला. भेंडनी जोकचा पार्ट, keep it down. So that is what is Supta Padangushthasana 2, where the twisting is happening in his body, but we are starting from the lower body, not from the upper body. त्याच्यानंतर हे दोन्ही पाय 90 डिग्री सॉकेट मध्ये ज्या दिवशी फिक्स व्हायला लागतात त्या दिवशी खरं बरं वाटायला लागतं. आणि म्हणून ऊर्ध्व प्रसारित पादासन मी त्याला करायला सांगणार आहे, जिथे दोन्ही पाय वर उचललेले आहेत पण भिंतीच्या आधाराने. तू जवळ ये भिंतीच्या, असाच आहे. भिंतीला असं पॅरलच झोपायला सांगायचं सुरुवातीला माणसाला, आणि मग सांगायचं अजून जा चिकट त्याला. आता त्याला सांगणार मी की दोन्ही पाय भिंतीवर घे, तुझं डोकं ह्या बाजूला घसरवून आण आणि पाय वर जाऊ दे, म्हणजे तू असा सरक, पाय वर जाऊ दे. परफेक्ट. आता ती खालची गॅप दाखव, किती स्पाइन शॉर्ट आहे त्याचा बुक्कल. हात वर घे रे, त्याच्या खाली गॅप दिसते तुम्हाला, इथून माझा पाय इकडून तिकडे त्या बाजूला जाईल इतकी गॅप आहे. आरामात हात आरामात खाली वर ठेव. सो हा जो पोर्शन आहे हा जमिनीलाच जात नाहीये त्याचा, हा त्याचा जमिनीला जाणं अपेक्षित आहे. टॉप बटक हॅज टू बी लेंथन टुवर्ड्स द लेग साइड अँड फ्रॉम द वेस्ट लाइन द back waist should touch the floor, but because the hamstrings are short, back of the knee is short, मागे ठेव लॅपटॉप, they are not touching. मग पहिल्या दिवशीच माणसाला आलेल्याला असं दाबून नाही सांगत ए जा रे खाली, असं जाणार नाही तो खाली. तो म्हणेल दुखतंय का सर, मी उद्यापासून येणार नाही तुमच्याकडे. सो जस्ट लेट इट गो. आपोआप ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्याकडे ते जाणार एक दिवस. मग त्याला सांगायचं रोज पाय वर करून झोप. मग थोड्या दिवसांनी सांगायचं काय रे गुडघे दुखायला, तोच सांगायला आपल्याला सर आता गुडघे दुखायला लागतात तो पाय वर ठेवले की. बरं ठीक आहे, गुडघे दुखतात का, थोडा वेळ पसर. पण मग मागे उभं राहून बघायचं की उजवा पाय डावा पाय एका लेवलला स्प्रेड होतोय का. थोडासा इकडे गेले, अजून सर बरोबर मध्यात ठेवलं. सो हा राईट लेग लेफ्ट लेग जायला पाहिजे. मग आता तो तरुण आहे, आपल्याला फक्त मॉडेलिंग करतोय, कंबरदुखी खरी नाहीये त्याला, नाही येणार आहे नाहीये. मग काय नाही, त्याला जरा ताणायचा, आलाय ना आपल्या हातात, जरा सांगायचं की जाण रे काय नाही होत म्हणून, सगळं तुझी मांडी मागे खुश आहे. एक अख्खा जिराफ, उंट, हत्ती सगळे जातील या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या मागणं, नाही जायला पाहिजे. म्हणजे त्याचं बॉटम ऑफ द ट्रंक हे भिंतीच्या जवळ जायला पाहिजे. वरून दाखव त्याचे इनर नीज किती छान आहेत.
म्हणजे रूप देखणे म्हणतात ना, हे टेकव रे, टेकव, टेकव, टेकव. He has to go close to the wall. But he is not. Go back. आता जनरल आहे म्हणून ठीक आहे, आरडाओरडा करायचा, अय्यंगार गुरुजी आपल्या अंगात आल्याचं दाखवायचं समोरच्याला, ते ओरडायचे, आपणही ओरडायचं. असं नाही करायचं पेशंट बरोबर. काय नाही करायचं ते पण दाखवतोय मी. तो जनरल आहे म्हणून मला सगळं करता येत आहे. बद्ध कोणाचं? जॉइन युअर बॉटम ऑफ द फूट. आता त्याच्या ग्रॉइंग्सची अवस्था बघा. का रे हे गुडघे टेकत नाहीत तिकडे जाऊन भिंतीला? टेकव. That is his outer groins are stiff. Inner groins are okay. The outer one is stiff. Ideally, the Baddha Konasana should be heels touching the perineum region. जाऊ दे खाली, जाऊ दे खाली, जाऊ दे खाली. हा त्याचा नी जॉईंट हार्ड आहे. म्हणजे ह्याच वयात आम्हाला गुडघे हार्ड, मांड्या हार्ड, हॅमस्ट्रिंग्स हार्ड. मग हे सगळं आपल्याला मऊ करता आलं पाहिजे. आपल्याला काहीही स्टिफ करायचं नाहीये, हार्ड करायचं नाही. टोनिंग ऑफ द मसल्स म्हणजे त्यांना कडक करणं नाही, जिम मध्ये जाऊन वजन उचलून. मी विरोधात आहे असं मला म्हणायचं नाही जिमच्या, पण there is no communication with yourself. There is communication with the AirPods and the songs in that AirPods. You connected with that, not with you, is the basic difference between yoga, world yoga, and gym culture. हे आयडियली जायला पाहिजे. तुला तुझी प्रॅक्टिस करायची ना. असं झोपला तर रोज 15 मिनिटं की जाईल एक दिवस. टर्न टू द साइड, गेट अप. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, तुम्ही सांगता की नाही मला माहित नाही, पण ॲलोपॅथी डॉक्टर्स, मागे ठेव का तुम्ही, माझा चेहरा दिसला पाहिजे. ॲलोपॅथी डॉक्टर्स जनरली सांगतात, कंबर दुखते का, पुढे वाकू नका, मांडी घालून खाली बसू नका, उकिडवं बसू नका, इंग्लिश टॉयलेट वापरा, इंडियन वापरू नका. असं एक मोठी लिस्ट देतील तुम्हाला. काय करू नका ह्याची भयंकर मोठी लिस्ट येते. आणि गुरुजी त्याच्या विरुद्ध सांगायचे की आपल्याला फॉरवर्ड बेंड करायचंय आणि त्याच्यातनं काय होणार आहे, काय झालं पाहिजे हे दाखवायचं. आता घोड्यावर बसतात तसे इथे बस, फेसिंग दिस. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस बसल्यानंतर त्याच्या निरीक्षणामध्ये असं बघायचं की त्याच्या ही कायम टेंडन्सी असते, ही जनरल टेंडन्सी आहे म्हणून लगेच ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. आधी बघायचं की तो काय करतो, म्हणजे ही त्याची जनरल टेंडन्सी. मग त्याला सांगायचं की अरे जनरल पण बसताना ना तुझी टाच आणि गुडघा एका रेषेत असलं पाहिजे असा बस, म्हणजे थोडंसं पाऊल पुढे येऊ दे, नुसतं पुढे येऊ दे. ओके, बरं. हा बेंच एका हाईटचा आहे, पण तरी सुद्धा मी त्याला त्याच्यावर एक उशी ठेवून दिली आहे. का दिली आहे? कारण जेव्हा आपण बसतो त्यावेळेला हे जे वेस्ट लाईन ग्रॉइंग एरिया आहे हा कायम गुडघ्यापेक्षा उंच पाहिजे. म्हणजे इकडून हे जर उतरत असेल ना तर स्पाईनवर टेन्शन येत नाही. पण ह्याच्या विरुद्ध मी जर त्याला सांगितलं की आता आपल्याला पुढे वाकायचंय आणि बसवलं, हा वाक आता पुढे, मग हे माझं समांतर लेवलला आहे. काही वेळेला लोक अशी खालचं काहीतरी घेतात, बसतात आणि पुढे. डेफिनेटली यू आर गोइंग टू इंजोर युअर स्पाइन बिकॉज यू आर नॉट हायर to go forward. So if your buttocks are on the higher side, bending doesn't happen from the spine. It happens from the pelvic joint, from where ideally the person should bend. Now you bend forward. असं म्हणण्यापूर्वी मी एक अजून दुसरा ब्लँकेट दे ग. एका ब्लँकेटचा मी रोल तयार करणार आहे आणि तो मी त्याच्या वेस्ट लाईनला इथे मांडीच्या आणि पोटाच्या मध्ये बॉटम ऑफ द ट्रंकला देणार आहे. काय होईल त्यांनी? त्याचं सेपरेशन होईल. आता त्याच्या पोटावर थोडासा जोर येईल, तेवढा येऊ दे. म्हणजे इकडे जो भाग जवळ, इकडचा जो भाग आहे त्याचा जो बॅक लोअर बॅकचा जो भाग आहे हा एरिया, हा थोडासा अजून मला वर वाटतोय, जो नसायला हवा. मला अजून बटक उंच करायचंय. तिसरं बोस्टर ब्लँकेट काही पण द्या, बोस्टरच द्या डायरेक्ट. ते हिरवं समोर आहे तुमच्या. शुभंकर एक बोस्टर मला इन्सर्ट करायचं, थोडस बोटक उचलशील का? बस आता. आणि आता
अजून थोडंसं तुला पुढे एक्सटेंड करता येतं का शरीर जाऊ. म्हणजे थोडक्यात काय, मला इथून इथे उतरतं करायचंय त्याला, मध्ये मला त्याला स्पीड ब्रेकर येऊ द्यायचं नाहीये लोअर बॅकच्या भागात. हे जेवढं उंच आणि तुम्ही जेवढं पुढे वाकाल तितका तुमचा लोअर बॅक प्रॉब्लेम लवकर रिसीव्ह होईल. आणि त्या पद्धतीने मला प्रत्येक माणसाप्रमाणे पॉस्चर चेंज करायला लागतं. शुभंकर वय किती आहे? 24. वर ये वर ये ना बस. वय किती आहे? 24. 24. ते एअरपॉड्स आहेत ना, कानात ऐकायला येत नाही. 24 वर्षाचा मुलगा आहे. आणि तुमचे व्हिडिओ शूटिंग करणारे तर उमेश, त्यांना पोट आणि पाठ नावाचा प्रकारच नाही. म्हणजे माणसाची शरीर यष्टी बघून ठरवायला लागतं की पुढचं आसन घ्यायचं कसं. आता त्याला पोटच नाहीये, कंबरदुखी आली तर आम्हाला पोट क्रिएट करावं लागतं, कारण जोपर्यंत पोट मागे जात नाही कमरेकडे तोपर्यंत कंबर पसरत नाही. त्यामुळे खपाटीला पोट असणाऱ्या लोकांना 9वा महिना आणावा लागतो आणि मग त्यांना त्यांची कंबर मागून पसरते. तेच भरपूर मोठं पोट सुटलेलं असेल, बूस्टर्स, पिलोज, क्विक, फास्ट, की त्या पोटाला जागा द्यावी लागते. नाही तर पोट दाबलं तर माणूस मरेल, त्याला श्वास घेता येणार नाही. सो आय हॅव टू क्रिएट समथिंग, सम स्टेप वाईज अरेंजमेंट फॉर. आता इमॅजिन करायचं आम्हाला आहे इकडे भरपूर गोल 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 कुलकर्णी, भरपूर श्रीखंड खा म्हणजे येईल. चला जरा छाती उचला, छाती अजून उचल, पुढे ढकल. आता ह्या ऍडजस्टमेंट प्रमाणे म्हणजे तुम्हाला इमॅजिन करायचं की कुलकर्णींना भरपूर मोठं पोट आहे आणि मग त्यांना आम्हाला आसन घ्यायचं, असं नको करू, सर्वायकल वर येईल असा. हे शांत असायला की मग ह्याचं स्लॅन्टिंग घ्यायला लागतं. आमच्याकडे कपिलेश्वर ताई आल्यात, ज्यांचं तुम्हाला मी सुरुवातीला वय म्हणून सांगितलं. त्यांचे मिस्टर आले होते आमच्याकडे. ते येतानाच आमच्याकडे असे चालले होते चालत, एवढं मोठं पोट घेऊन. त्यावेळेला आम्हाला हे जे पवनमुक्तासन आहे ना, ते सिंहासन बेंच घेऊन उठ रे बाहेर. वय वर्ष त्यावेळेला त्यांचं काहीतरी अबाउट 60 होतं. योग करायला आले, वेळ मिळाला नाही पूर्वीच्या आयुष्यात त्यांच्या त्रासांमुळे, त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे. आणि जेव्हा ते आले त्यावेळेला शरीर असं होतं की कसं बाबा घ्यायचं आता यांचं आसन. इतकं मोठं पोट, कधी ते पुढे वाकणार, कधी ते शांत होणार आणि कधी त्यांची कंबरदुखी जाणार. बस कपिलेश्वर प्रेडिक्ट करायचं आपल्याला. बसा घोड्यावर, इकडे त्यांचं आपल्याला फॉरवर्ड बेंड. सो नाव अगेन a huge abdomen giving space and then the forehead. आता एवढं पण ते खाली जाईना. जरा डोकं खाली घेतलं की ते म्हणायचं मला पोटावर ताण येतं, मला पोटावर ताण आलं. म्हणजे इवन इफ ही इज बेंडिंग दिस मच, ही इज सेइंग ओ बापरे बापरे, इकडे मला लगेच कडक होतंय, माझं डायफ्रॅम कडक होतीये. देन वी यूज टू गिव्ह दिस मच सपोर्ट. बऱ्याचदा कधी कधी असंही की छातीला राहू द्या आधार आणि मग नाक दबलं जाऊ नये म्हणून So I'm showing you all possibilities, different shape of the body, how to bend forward. ही जी गॅप तुम्हाला इथे दिसते ना, इथे पोट आहे त्याला भरपूर. आलं लक्षात? सो दिस इज व्हॉट अ फॉरवर्ड एक्सटेन्शन. चुकलाय कुठे तो टाच आणि गुडघा एका रेषेत पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचंय आणि मग त्या माणसाची अरेंजमेंट व्हायला पाहिजे फॉरवर्ड एक्सटेन्शनची, जिथे पेल्विक गर्डल खाली आणि अदर एरिया ऑफ द बॉडी इज एक्सटेंडिंग. जा रे वर, की असे गुरुजी ओरडायचे. ताण रे वर, खेच रे स्वतःला वर, हो उंच, हो रे थोडस अजून, रोप धर तिकडचे, धर रोपते, ताण स्वतःचे हात वर, अजून जा वर, जा तू, जा वर. ऑलमोस्ट 1 इंच 1.25 इंच ती पाठ लांब व्हायला पाहिजे. सुरकुत्या येता कामा नाहीत शरीरावर, म्हातारपणाचं नाही, स्किनवर, मसलवर, बोन, skeleto-muscular body has to extend. What comes in between you is the space. 5 elements. Then the water flows
फायर इग्नाइट्स छातीमध्ये. कारण जेव्हा तो आता ह्या एवढं ताणल्यानंतर बसेल ना, बस उंच बस छान, त्यावेळेला इथे तेजतत्व. सो तुम्हाला हे असं त्या माणसामध्ये शरीरामध्ये असं दिसलं पाहिजे की हा आज काहीतरी 1 तास येऊन करून गेला तर आता काहीतरी बदल झालाय बाबा. चेहरा, डोळे, शरीर आणि त्याच्या आतला उत्साह. फॉरवर्ड बेंड झालं. ट्विस्टिंग पॉस्चर मला बॅक पेन मध्ये दाखवायचं आहे, ज्याची जी ऍक्च्युअल रेमेडी आहे ग्रिल कट. ये रे बाहेर. सो 1 मिनिट थांब, इथेच दाखवूया आधी. सिटिंग ट्विस्टिंग. बस रे, बस नुसता बस, बस बस. सो एक आपण ट्विस्टिंग आता घ्यायचं आहे ना, तर आधी आपण त्याला लगेच उभं करूया नको. कंबर दुखतीये ना, मग आपल्याला बसून ट्विस्टिंग घ्यायचं की नाही. मग आपण फॉरवर्ड बेंड असं जे घेतलं होतं ना, ते फक्त थोडंसं आपल्याला परिवृत्त पवनमुक्तासन असं त्याला ट्विस्टिंग घेऊन जायचंय. मग आपण कसं घेणार, 2 व्हीलरवर बायका कशा असतात ते पाठीमागे आपल्याकडे, वन साइड बस, कुठल्याही साईडला बस, एकच देणार तुला करायला, दुसरी साईड माझ्याकडे क्लास लावायचा. नाव यू हॅव टू रोटेट, ट्विस्ट, बेंड फॉर. म्हणजे लगेच पहिल्या दिवशी आल्याला हे हात बीत सगळं रिलॅक्स, आल्या पहिल्याच दिवशी त्याला आपण उभं करून काही वळवायला नको. म्हणजे त्याच्यात ट्विस्टिंग कुठे घडायला पाहिजे, त्याचा हा जो पॅरास्पायनल एरिया आहे त्याच्यात त्याचं ट्विस्टिंग घडायला पाहिजे. ट्विस्टिंग म्हणजे काय, ट्विस्टिंग म्हणजे असं की ह्या मणक्याच्या ह्या बाजूची कंबर आणि ह्या बाजूची कंबर मणक्यापासून लांब होऊन तिच्यात वळण यायला हवं. मग मी ते पोट धरलंय आणि आता वळवलंय. आता सांग रे, काहीतरी वळतं इकडे, असतोय तो इनहेल अँड कम आउट. दुसरी बाजू देणार नाही वळून, असंच जायचं घरी डिस्कम्फर्ट अवस्थेमध्ये. आणि मग आपणच करायचं इव्हन त्याला. स्टँडिंग ट्विस्टिंग. स्टँडिंग ट्विस्टिंग साठी तुम्हाला पाय एका उंचीवर ठेवावा लागतो असं, आणि म्हणून मी असं ग्रिल तयार करून घेतलंय. तुमच्या घरी ग्रिल नसेल तर तुम्हाला फक्त एक असं स्टूल ठेवायचंय. ठेव रे शुभंकर उजवा पाय तुझा, तुझा उजवा हिप जॉईंट इकडे फिक्स ठेव, याला चिकटव. उजवा गुडघा उजवी टाच एका रेषेत पूर्ण पाऊल ठेव. खाली जो स्टँडिंग लेग आहे त्याची टाच कॅमेऱ्याच्या बाजूला चवडा टाच. नाव रोटे युअर बॉडी. आणि आता तू ट्विस्ट करायचं, म्हणून ते ग्रिल लावलेलं आहे ना मी, त्याच्याने लवकर स्वतः माणसाला करता येतं. वळ 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 म्हणलं ना की आपल्याला देवानी फक्त पटापटा मानच वळवायला दिलीये, ती नको वळव. काय वळवायचं आपल्याला. मग हे जर अजून वळवायचं असेल तर यू हॅव टू, काही कोणीतरी काहीतरी मेसेज टाकलाय का, विचार काय करण्याचा प्रश्न नाही. रेज द हील अप. जेवढी तू टाच उंच करशील शुभंकर, तुला तेवढं इथे वळायला स्पेस मिळेल, स्कोप मिळेल. कळलं. नाव रिलीज. एकच बाजू देणार, दुसरी नाही देणार. चला या. उत्थित मरीचासन करून झालेलं त्याचं. ट्विस्टिंग इज द रेमेडी असं मी त्यांना तुम्हाला सांगितलं बॅक पेन मध्ये. ह्याच्यानंतर मला त्या इन्व्हर्टेड, म्हणजे मी प्रत्येक कॅटेगरीला टच करतोय. आधी मी झोपून घेतलं, मग मी बसून घेतलं, पण बसून म्हणजे जमिनीवर बसवायचं नाही कंबरदुखीच्या माणसाला, उंचावर बसवलं. का बसवलं उंचावर त्याचं कारण सांगितलं. ट्विस्टिंग घेतलं, बसून घेतलं, उभं राहून घेतलं. आता मला त्याला इन्व्हर्टेड पॉस्चर घ्यायचं आणि उलट करायचंय त्याला, आणि ट्विस्टिंग घ्यायचंय त्याच्यात पण. तर मला सर्वांगासन घ्यायचंय. पण सर्वांगासन घेण्यापूर्वी बाय रूल तुम्ही कुठलंही इन्व्हर्जन सुरू करताना आधी सर्वांगासन घेऊ नये, आधी शीर्षासन घ्यावं, किंवा शीर्षासनासारखं डोकं असावं असं आसन घ्या. मग आमच्याकडे नुसता लॅपटॉप वळव. मग आमच्याकडे हा असा कर्व्हेचर असलेला बेंच आहे, ज्याच्यामध्ये त्या माणसाला मी झोपवणार आहे आणि त्याचे पाय मात्र पुन्हा बेंट लेग ठेवणार आहे, कारण त्याच्या कमरेमध्ये मला आर्च येऊ द्यायचं नाहीये. पण मला त्याचं डोकं खाली शीर्षासनासारखं ठेवायचंय, म्हणजे मी त्याच्या हॉर्मोनल ग्लँड्सवर काम करतो. बेसिकली हॉर्मोन सिक्रेट झाले नाही तर त्याच्या बॉडीमध्ये, नाही तू बेंचवरच ठेव. बेसिकली जर हॉर्मोन सिक्रेट नाही झाले तर त्याच्या बॉडीमध्ये जलतत्व निर्माणच होणार, आणि जोपर्यंत जलतत्व येत नाही तोपर्यंत तुम्ही ते मऊ करणार नाही. पीठ मळायचं असेल तर पाणी पाहिजे, तेल पाहिजे. मग मसल हार्ड असतील तर कसं चालेल. म्हणजे कणिक जर मळायची असेल तर तुम्हाला पाणी घातलं पाहिजे, त्याच्यामध्ये तेल घातलं पाहिजे, ती मऊ करायची आपल्याला, तर ती मोल्ड होणार आहे.
त्याच्यासाठी आपल्याला हॉर्मोनल बॅलन्सिंगसाठी आपल्याला विपरीत दंडासन नावाचं आसन घ्यायचंय, पण मॉडिफाय अशासाठी करायचंय कारण कंबर दुखते, म्हणजे आर्च करून चालणार नाही. ऍडजस्टमेंट पटकन, पिलो, बोल्स्टर. आपण आधी तयारी करून घेऊ, कारण कंबर दुखीचा माणूस आहे. उलट ठेवलं खाली उशी वर बस. हे त्याच्या खांद्याला सपोर्ट दिलाय, त्याला इथे बसवायचं. बस त्याच्या उंचावर बस. हा तिकडे बस. हो बस. बसला की त्याला सांगायचं पुढे सरक बाबा, कारण तुला मागे झोपायचंय आणि मागे झोपताना तुला पाय याच्या वर वाकवून ठेवायचे. तू ह्या बाजूने घे रे व्हिडिओ. बर घे तू इकडून, मी त्या बाजूला जातो. आणि आधार द्यायचा आहे त्याच्या पाठीला. इकडून बघ मी कसा आधार देतो, कारण कंबरदुखीचं पेशंट आहे माझं. तरी थरथरला असतो थोडा, थरथरता कामा नाही. पाय वाकव. पाय सरळ करू द्यायचं नाही, तर त्याच्या कमरेला बाक येईल. आता तो बाक येऊ नये आणि मी किती वेळ तो बिचारा असा वाकवून ठेवणार, म्हणून मी पुन्हा ती ऍडजस्टमेंट करणार की ज्याच्यावर पोस्टर्स उशा की ज्याच्यावर त्याचे पाय बेंट लेग मध्ये राहतील. म्हणजे हे मॉडिफिकेशन एवढं कशासाठी चाललंय सगळं, तर त्याचं डोकं फक्त मला शीर्षासनासारखं हवंय, कारण तो शीर्षासन करू शकत नाही ना, कंबरदुखीचा पेशंट आहे. शीर्षासन कसं घेणार मी त्याचं. पाय सॉकेटमध्ये गेले, गुडघ्याच्या मागेपर्यंत सपोर्ट पाहिजे, तर त्याला बरं वाटणार आहे. बरं वाटतंय का रे कमरेला? म्हणजे उगाच आपलं हो म्हणू का, नसेल तर नाही म्हणून सांगायचं. मग आम्हाला शोधायला लागतं का नाही बरं वाटत त्याला. So here again the abdomen is going down, chest is open, legs are going into the socket. त्या माणसाचा विचार बघा केवढा मोठा आहे. येस. सांगतो. ड्युरेशन ऑफ द पॉस्चर इज डिपेंड अपॉन द पर्सन्स फेस. त्याचा चेहरा सांगेल तुम्हाला की मला हे किती वेळ ठेवायचंय. त्याचा चेहरा ऑड झाला की समजायचं हे त्याला पटत नाहीये, की त्याला त्या पॉस्चर मधनं बाहेर काढायचं, कारण तो पेशंट आहे. ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे जनरल कॅटेगरीमध्ये याल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन की शीर्षासन करायचं, उभं राहायचं, पुढची 10 मिनिटं खाली यायचं नाही. तुम्ही 9व्या मिनिटाला खाली आलात की पुन्हा एक पाठीत दणका मिळेल, पुन्हा 1 मिनिटं वर जावं लागेल, एखाद वेळेस 2ही जावं लागेल, कारण आधी आलात म्हणून. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन द कॅटेगरी. मी आज बॅक पेन हा विषय घेऊन उभा आहे म्हटल्यानंतर सगळं बाबा तुला कसं वाटतंय त्याच्याप्रमाणे ना. जनरल माणूस आला की मला कसं वाटतंय त्याच्याप्रमाणे ना. सो ही आता त्याला उचलायचं नाहीये आपल्याला, कारण हार्ट डाव्या बाजूला असतं. ज्या वेळेला तुम्ही डोकं उचलता किंवा शरीर विपरीत परिस्थितीत उचलायचं असतं तुम्हाला, एका लोअर लेवलवरनं या लेवलला वरच्या आणायचं असतं, त्यावेळेला हार्टवर प्रेशर येतं. त्यापेक्षा त्याला सांगायचं घसरगुंडी खेळलायस का रे बाबा लहानपणी, उलटा खेळ. उठायचं नाही, डोकं नाही उचलायचं. स्टिल द बटक हॅज टू रीच टू द फ्लोर. स्टिल गो, स्टिल गो. बटक जमिनीवर. नाव टर्न टू युअर राईट साइड अँड कम आउट. या झालं. आता हीच गोष्ट जी आहे ही ट्रॅक्शन स्वरूपात मला कशी वापरता येईल. म्हणजे मी तुम्हाला आधीच क्लासच्या आधीच असं म्हटलं की वर्कशॉपच्या आधीच मी तुम्हाला असं म्हटलं की प्रत्येक माणसाची एक ग्रेड असते. आमच्याकडे एक नेव्हीतला सॉरी पायलट आला होता एअरफोर्स मधला, की जो पडला होता एका उंचीवरनं, त्याचं हेलिकॉप्टर जळाल्यावर. तो लढाऊ पायलट होता आणि बऱ्याच उंचीवरनं पडला होता आणि डॉर्सल मध्ये त्याच्या क्रॅक्स आले होते. आणि त्यांनी ते सांगितलं नव्हतं, कारण रिव्हील केलं असतं तर त्याची नोकरी गेली असती अनफिट म्हणून. सो ही जस्ट केम टू अस अँड ही सेड की काही कर पण आम्हाला दुखलं नाही पाहिजे, मला फ्लाय करायचंय, मला नोकरी करायची. इज व्हेरी यंग, लाईक 24-25. त्यावेळेला आम्ही त्याला सांगितलं होतं, सगळं हे घेतलं त्याच्या सुरुवातीला, म्हणजे ग्रेड 1 ची आसनं झाली, ग्रेड 2 ची आसनं झाली, ग्रेड 3 च्या आसनांना आम्ही त्याला सांगितलं की पायलट आहेस म्हणजे तू योद्धा आहेस, म्हणजे सोल्जर आहेस, म्हणजे तुझी कपॅसिटी चांगली आहे इतर जनरल माणसापेक्षा. करायचं आहे पण ते टाच उचलून येईल का धरता, वर जायचं, हुक मध्ये हात घालायचं, टाच उचल ना, हा तिकडचा तिकडे घाल. की मग आम्ही त्याला हे आसन दिलं होतं की जिथे कंबर लांब होणं गरजेचं आहे, ट्रॅक्शन त्याला मिळणं गरजेचं आहे. दिसतंय का त्याचे हात पण दिसले होते मागेचा. नाव यू हॅव टू बेंड द नीज अँड यू हॅव टू टच युअर नीज.
here to the chest. कुलकर्णी पोट मध्ये येते. श्वास सोडा. So this is the way I helped him, and he used to do this posture. अजून एकदा कर. It's a self traction. माहित आहे का? Self traction. माहित आहे का? कळलं का तुला काय लांब व्हायला पाहिजे ते? So that is why I was. मी त्याला क्लासच्या आधीच असे बेल्ट बांधून ठेवले की अरे मला तुझी कंबर लांब करायची रे, बटकला मला तुझ्या खालचं डायरेक्शन द्यायचं, ते वर चढता कामा नये स्पाईनवर, आणि म्हणून त्याला आधीच बेल्ट लावून दिलेत. मग हे जे बेल्ट लावून दिलेत ह्याचा उपयोग कसा करायचा? हाताने ते समोरचे खालचे हुक धर, आपल्याला आरामात भरायचं. आता तू गुडघे वाकव, थोडेसे वाकव, अजून वाकव, टाच उचल, ठेव खाली. आता मला ना दोन्हीचं इव्हननेस सांगा, दोन्ही बेल्ट एकसारखे आहेत तसं. आता तुला गुडघे सरळ करायचे कर, तुला ट्रॅक्शन मिळतंय. येस. सो त्याच्या कमरेला मी बेल्ट बांधलाय, दोन, एक इकडून एक इकडून, आणि दोन असे उभे मारलेत, आणि ते बेल्ट त्याच्याच टाचेत अडकवून त्याला सांगितलं आता गुडघे वाकवून ते बेल्ट छोटे केले मी. वाकव रे गुडघे, थांब, वाकव अजून. कर आता गुडघे ताट, कर अजून, मांडी मागे मार, मार अजून मागे. हा होऊ दे वरती टाईट, कमरेला टाईट झालं ना ते, होऊ दे. पण हे बटक जे ना कुलकर्णी, त्याचं गोल गोल होऊन वर येत होतं कमरे, आता फ्लॅट झालं. नो बटक असं गुरुजी म्हणायचे. कशाला पाहिजे गोल गोल भोपळे मागणं, असं पण म्हणायचे. इट हॅज टू बी फ्लॅट सो दॅट द स्पाइन बिकम्स स्ट्रॉंग. काढतो. आता हे ट्रॅक्शन कंबरदुखीच्या माणसाला असं, आता तो आलाय कुलकर्णी म्हणून ठीक आहे डेमॉन्स्ट्रेशन म्हणून, तर कंबरदुखीच्या माणसाला असं उभं करून आरडाओरडा करणार का त्याच्या अंगावर? नाही. हुक सांग. एस हुक मी खालच्या हुक मध्ये लावणार. झोप तिकडे बसून, तोंड तिकडे, फेसिंग द वॉल. झोप. नाही नाही पाठी, आपल्याला ट्रॅक्शन द्यायचं परत. नाही, डोकं माझ्या बाजूला, पाय इकडे, पाय बस आहे बाजू, झोपू नकोस. पाय वाकव, मला हे ह्याच्यात अडकवायचंय. आता जे उभं राहून तू केलंस ना सेल्फ, तर आता तू कंबरदुखीचा पेशंट आहे ना बाबा, पॅम्पर करायला पाहिजे तुला. चला झोपा. हा सरळ आधीच नको, आधी नुसता झोप. मी टाईट करून देतो रोप, मग नंतर आपण बेल्ट, सॉरी पाय, भिंतीला पाय लाव, ढकल स्वतःचं शरीर मागे. मिळतंय का ट्रॅक्शन? इव्हन करून दिलं रे, सगळे पॉस्चर ऑर्डर तुझं इव्हन झालं बघ. पायात अंतर घे. ट्रॅक्शन अजून हवंय असं वाटतंय? पाय वाकव, मी बेल्ट अजून टाईट करतो. पण कधीही कंबरदुखीच्या माणसाला पहिल्याच क्लासमध्ये ट्रॅक्शन द्यायचं नाही. त्याचे मसल्स हार्ड ते सॉफ्ट झाल्यानंतर आम्ही 3-3 महिन्यानंतर त्याला हे असं ट्रॅक्शन देतो. जास्त झालं होतंय, मिळतंय. हे सगळं ग्रेड 3 आहे. 6 महिन्यानंतर घ्यायचं त्याचं. पायाची बोटं आत, चवडा बाहेर, अजून घ्या मध्ये. इव्हननेस आहे, इथे टोचेल तुला, त्याला इलाज नाही. ओके, टर्न टू द साइड. खाली सर जरा, खाली सर. चल, म्हणजे हे पुन्हा सुपाईन कॅटेगरीत जातं, उभ्या कॅटेगरीत ना. आता आपण ह्याला अजून एक ट्रॅक्शन लावूया, जे असा विचार करूया की त्याची कंबर थांबली आता, पण पुढच्या आयुष्यामध्ये ती पुन्हा जवळ येऊ नये म्हणून ट्रॅक्शनचा भाग जे त्याला मी इथे बेल्ट लावून दिले टॉप बटकला, तिथे मी रोप लावणार आणि माझ्या शरीराच्या वजनाने मी ट्रॅक्शन घेणार. मला माहित नाही कुलकर्णींची मानसिक अवस्था, आम्ही काय पहिल्याच दिवशी त्यांना उलट बिलट करणार नाही, यायचेच माझ्याकडे. चला.
आपण बेल्ट काढूयात. बॅक पेन हा विषय संपलाय. मी पुढे जातो. किती वाजले? 12. अर्ध्या तासात नेक पेन संपवायचं कठीण आहे. चला, हरकत नाही. मी त्याला मोकळं करून टाकतो आणि कपिलेश्वर टाइम लागेल. अपर बॅक मध्ये थोडा बेंड आहे मला इथे ना. येस. म्हणजे त्याला असं तो काय सांगतो माहिती का, अप्पर बॅक मध्ये बेंड आहे म्हणजे आता सर्वायकल पेनचा माणूस तुम्ही दुसरा मॉडेल घेऊ नका, माझं तेही बरं करूनच द्या, असं त्याचं म्हणणं. ठीक आहे, आपण तुम्ही माझ्या बरोबरीने करा, मी त्याच्यावरच घेतो. तीच गोष्ट तुम्ही पण करा. एक पूर्वतयारी आपण सांगून घेऊ आधी काय करायचं असतं मानदुखीच्या माणसाला आल्या आल्या, मग मी सुरुवात करतो. सो सर्वायकल पेन मध्ये असं असतं की माणूस आल्यानंतर मागे नुसतं जरा जरी असे डोकं मागे गेलं की तो सांगतो की मला चक्कर येते, बिकॉज इज व्हेरी क्लोज टू वर्टिगो. त्यामुळे खूप केअर घेऊन विचार करून सर्वायकल ला हात लावावा लागतो योगासनं घेताना. तर आधी त्याला आम्ही जमिनीवर झोपवून नुसत्या मानेच्या मागे एक रोल देतो आणि तुम्ही तयारी करायची लगेच मी हे बोलताना. रोल देतो आणि त्याची मान, त्याचे खांदे, त्याचं डिस्टन्स, जसं मी मगाशी शोल्डर ऍडजस्ट केलं त्यावेळेला शुभंकर तू उजव्या बटकवर जोर देऊन बसलास, डावीकडे जोर दे, बस तिरका बसतोस. सो पॉस्चरल असं अलाइनमेंट पटकन ती डोळ्यात आता सवय झाली, कोण वेळ वाकडं बसलं की लगेच त्याला सांगण्याची. पण देन बिकॉज ऑफ दॅट यू ट्रबल युअर सेल्फ. तर मॅट घालायची आणि सर्वायकल ऍडजस्टमेंट करायची. आर्या पटकन, मी तुझ्यावर कॅमेरा टाक, त्यांच्यावर करायची, मी शुभंकरवर करतो. पटकन, बी फास्ट. असं आडवी टाक, तू तिकडे जा, तू मध्ये ये शूट करायला, दोघांचं होतंय का बघ. तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्ही तिकडे झोपा, ती करेल तुमच्यावर, मी करतोय शुभंकर. शुभंकर आता आपल्याला मान झोपायचं, सुरुवात पुन्हा परत झोपण्यापासून. मान दुखी असेल त्यावेळेला मला माणसाला पाठीवर नाही पोटावर झोपवायचंय, कारण मागे झोपायचं म्हटलं कीच तो म्हणतो मला चक्कर येते. त्यामुळे पोटावर झोपायचं आणि हनुवटी त्या ब्लँकेटवर ठेवायची. हनुवटी ब्लँकेटवर ठेवली की त्याचे हात रिलॅक्स करून द्यायचे त्याला आणि त्याचं टेक्स्चर समजून घ्यायचं. आता मला इथे जरासं मेल असलं ना की मला कारण आपल्याला त्याचं टेक्स्चर जर समजायचं असेल पाठीचं. आता शुभंकर, इफ यू डोंट माइंड, आय वॉन्ट यू टू रिमूव्ह द टी शर्ट. मला पाठ दिसू दे डोळ्याला, म्हणजे कळेल आपल्याला की काय. आता आर्या पण तुम्हाला दाखवेल की कल्चर काय आहे पाठीचं, मानेचं, खांद्याचं, आणि मी पण तुम्हाला दाखवतो. आपण दोघांचं बघूयात. झोपपोटावर हनुवटी पुढे ठेव आणि हात असे स्प्रेड करून ठेव. तर पुन्हा पहिल्यांदा मला त्याची पाठ ही पसरायची फ्रॉम सेंटर टू द साइड. आणि आधी मी सगळं समजून घेणार की काय आहे बाबा. एकदा हनुवटी त्यांनी अशी ठेवली की तो म्हणेल की मला दुखायला लागलं, मग मी त्याचं ते उंची कमी करून टाकणार. मग ते देताना मी खांद्याच्या टोकांना पण त्याला वर ठेवायला सांगणार आणि मी फक्त असं हाताने बघणार की हा भाग सुजलेला आहे. तुम्हाला दिसतंय ना आरतीताई, हे सगळं मला तुम्ही सांगायचं. थोडस वर इकडे त्याच्यावरच सांगा. हा, सो हे शोल्डर ब्लेड, उजव्या बाजूचा शोल्डर ब्लेड, डाव्या बाजूचा शोल्डर ब्लेड, डाव्या बाजूचा ट्रेपेझियस मसल, उजव्या बाजूचा ट्रेपेझियस मसल, त्याचं कल्चर मला समजून घ्यायचंय. ते कल्चर समजून घेताना मी डाव्याला खाली का ओढलं, कारण ते जास्त वर आलं होतं आणि कानाजवळ जात होतं त्याच्या. सो आय एम गोइंग टू स्प्रेड हिज मसल. I am going to create the space for the cervical area. शोल्डर ब्लेडला सांगणार शांत व्हायचं, पसरायचं.
हे शलभासन नावाचं आसन आहे. म्हणजे इंडिपेंडेंट शलभासन. आर्या करून दाखव जरासा. लॅपटॉप मागे ठेव आणि मग कर. नाही, तिकडे ठेव आणि कर. म्हणजे तू पण असशील. आणि आर्या ते स्टूल आणि लॅपटॉप तिकडे ठेव, तिकडे ठेव, आणि तुम्ही हे दोघं जण दिसतील आणि तू त्यांना इंडिव्हिज्युअल शलभासन करून दाखव. म्हणजे ते सुद्धा शलभासन करतायत आणि तू पण शलभासन करतेस. पण इंडिव्हिज्युअल माणूस शलभासन कसा करतो, आणि आम्ही नेक पेनच्या माणसाला शलभासन कसं करवतो. म्हणजे मी चॉईस काय घेतला, शलभासन हा चॉईस घेतला आसनाचा. त्याला कुठल्या आसनात टाकलंय पेशंटला, तर शलभासन नावाच्या आसनात टाकलंय. थोडी पुढे येऊन तर पाय दिसत नाही स्क्रीन. सो थाय हॅज टू कम अप. बेटा, युअर थाय विल नॉट टच द फ्लोर. Arms will not touch the floor. The palms will face the ceiling. And the moment you push your shoulder back, arms back, your shoulders, they go away from the cervical. आता ही ऍक्शन मला या दोघांच्या हातात कशी मिळणार? कारण हात मागे आल्याशिवाय, खांदा मागे आल्याशिवाय त्यांचे इकडे स्पेस क्रिएट होणार नाही. मग मी शुभंकरला सांगणार, तुला माझा अँकल्स धरायचं. अँकल्स धरले की मी त्याच्या खांद्याच्या टोकांना हात लावणार. उमेश, तुला जरा बघायचं स्क्रीनवर सगळं दिसतं की नाही, तिथे टीव्हीवर बघा. आणि ते बघितलं की मी त्याला असं मागे ओढणार, पण मी त्याच्या लोअर बॅकला काही करू देणार नाही. मी त्याला सांगणार की तू खालीच राहा, लोअर बॅक मला नकोय वर. ती स्पेस मला इकडे क्रिएट करायची आहे सर्वाइकल एरियामध्ये. मी थोडासा मागे चालणार, त्याला सांगणार तू डोकं खालीच ठेव, आणि मी ओढ देणार थोडीशी माझ्या स्वतःच्या बॉडीला. तर तुम्ही जर बघाल तर सगळं C1 to C7 पर्यंत इथे दिसायला लागली त्याची मान. म्हणजे सगळे वर्टिब्रास त्याचे बटकच्या दिशेला ताणले गेले, स्कलबोनच्या दिशेला जाऊ द्यायचे नाही. रिलीज. हे पेशंट म्हणून इंडिपेंडेंट तुम्हाला आर्याने करून दाखवलं. आता हीच गोष्ट मला झोपून जी झालेली आहे, तीच मला पाठीवर झोपून जर एखाद्याची मान मोकळी करून द्यायची असेल, तर मी त्याला सांगणार की बाबा रे, डोळे आणि मान न हलवता डायरेक्ट सगळं शरीर आणि डोळे आणि मान एका वेळेला हलव. का माहितीये का? नुसती मान हलवली की वर्टिगो. म्हणजे त्यांनी कसं खुशीवर वळायचंय. लोकांना सवय असते, आधी डोळे हलवतील, मग मान हलवतील, मग बाकीचं शरीर. एका वेळेला सगळं हलवा, म्हणजे तुम्हाला चक्कर येणार नाही. पण तुम्ही नुसतीच मान हलवली की तुम्ही फिरलेच म्हणून समजायचं मानदुखी असताना. When he is lying down on his back, I will give a roll of the blanket for his neck, कारण मला नॅचरल कर्वेचर त्याला द्यायचंय. आणि नंतर जरा साइड मधनं दाखव. अगेन आय एम गोइंग टू ऍडजस्ट हिज शोल्डर. जे ट्रेपेझियस मसल आहे ते मी खाली घेणार, म्हणजे त्याच्या कानाच्या पाळीपासून त्याच्या खांद्याच्या टोकाचं अंतर मी वाढवणार. थोडीशी माणूस तो नाही उचलू शकत, असं धरायचं गृहीत आणि आपणच उचलून जरासा रोल व्यवस्थित द्यायचा. आता त्याचा हा जो पाठीचा भाग आहे, अप्पर बॅक, हा जरासा वर येतो. ठीक आहे नाही, फ्लोटिंग रेट खाली दाबले की तो जाईल खाली. हाताच्या मनगटामध्ये खूप मोठं गणित आहे, जरासं मागे घे. हात ठेवताना हे जर मनगट आहे ते अंगठ्याच्या बाजूला जर खाली आपण असं दाबून ठेवलं ना, तर सबंध हात आतून बाहेर रोल होतो. तो रोल झाला की इथे काय फिलिंग येतं शुभंकर, हे तुला फील करायचं. शोल्डर ब्लेडला जेव्हा हात रोल होतो, डेल्टॉइड खालच्या दिशेला टर्न होतो, त्यावेळेला एक्झॅक्टली शोल्डर ब्लेडच्या इथे आपल्याला मागे रोल होऊन ते खाली गेल्यावर मानदुखी असेल तर बरं वाटतं, नसेल तर त्याला फील नाही करता येणार काय होतंय. आणि म्हणून मी आरतीताईंना म्हटलं, मला फेक लोक नका पाठवू, ज्यांना खरंच दुखतंय त्यांना पाठवा, ते बरोबर सांगतील. ओके, सो दिस इज जस्ट अ सुपाइन पॉस्चर वेअर आय एम ऍडजस्टिंग. सांत्वन पुन्हा तयारी मानदुखीच्या पेशंटची की हो बाबा आता आपल्याला काहीतरी तिथे करायचंय. बेंड नी, टर्न टू द साइड, गेट अप, सिट ऑन द चेअर. खुर्चीवर बसा. दोघांनी 2 खुर्च्या घ्या. तुम्ही काळी खुर्ची
घ्या, कारण बसायला उंचीप्रमाणे मला माहिती नाही. जरा बस रे इकडे खुर्चीत. बघू आपण उंचीचं काय करायचं. स्क्रीन थोडीशी वर उचल लॅपटॉपची. बस बस ठीक आहे. बसत बसताना ही एक खुर्ची अशी आहे की ज्याच्यामध्ये पाय टाकून बसता येतं आपल्याला. तू पाय टाकून बस. हां, आता दिसतं. अरे आता बेटर आहे विजिबिलिटी. चल, पाय आतमध्ये टाकून बस. तुम्ही पण बसायला. पेशंट आहे बाबा तू. हां, मागे घे हे. तर आता त्याच्या उंचीप्रमाणे त्याची पावलं तरंगत कामा नये. त्याच्या टाचा गुडघे एका रेषेत असले पाहिजेत. कंबरदुखी असो नसो, पॉस्चर असं पाहिजे की ऑलवेज द नी अँड द heel should be in one line. Groin should be higher than the knee. When he's sitting there for neck pain, he should not look down, should look straight. बसल्यानंतर ह्या हाताने त्याला ही खुर्ची मागे धरायला सांगायची. आता पाठीमागून त्याच्या शोल्डर ब्लेडचं एक्सप्रेशन लोकांना दाखव. काय झालं. सो इफ यू ऑब्झर्व बॅक, अजून व्ह्यू क्लोज दे, थोडासा उंच दे. तुम्ही जर त्याचा ट्रेपेजियस मसल बघाल ना, तर राईट ट्रेपेजियस मसल थोडंसं खाली आहे आणि लेफ्ट मध्ये इथे ब्लोटिंग आलाय त्याच्या. असं थोडासा एअर कॉम्प्रेशन सारखं वाटतं. मी ते थोडंसं दाबून आहे. सो आता हे मी हाताने किती वेळ दाबणार, म्हणून मग आमच्याकडे ते ऑरेंज रोप्स घेऊन आणि ह्याला आपण उंच स्टूलवर केलं. तुम्ही म्हणतो मागचा स्टूल देणार तर जरा. आपण जर स्क्रीन त्याच्यावर ठेवली ना तर ते लोकांना नाही. हा हा, ह्याच्यात ज्याच्या उशा ठेवल्यात तो बघ. हा बघ, हा हा तेवढी, हा तो दे. लाकडाचा स्टूल. सो देन आता ह्यानीच ते काम कसं करायचं, तर आपण हायवर सॅक बॅकपॅक कसं देतो एखाद्या मुलाला शाळेतल्या, तसं द्यायचं. देऊन त्याला सांगायचं बाबा तू सोड मागणं हा रोप. एक उजवा उजवीकडनं ओढ, सॉरी डावा डावीकडनं ओढ. छत्री चाललेली ठेव, खाली बघू नको आणि ओढ. आता त्याचं ट्रेपेजियस मसल्स तुम्ही बघाल तर दोन्ही तो इव्हन करेल. त्याचं त्यालाच कळेल की माझे एक वर आहे, हे खाली आहे, हे जास्त ओढायचं तुला. So then he's bringing his trapezius muscles, the shoulder blades at one level. What happens, हे कधीही गुरुजी असं शिकवायचे की सोडा. फिलॉसॉफिकल अप्रोच असा आहे योगाचा की कधीही आपण ज्यावेळेला काम करतो ना, त्यावेळेला आपण पेरिफेरियल बॉडीशी आधी काम करायचं आणि प्रत्येक स्टेजेस प्रमाणे त्या आतमध्ये जायचं. म्हणजे आपल्याकडे अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. होतं का तुम्हाला अभ्यासात? हा, तर ह्या कोशांमध्ये जसं जसं एक एक माणूस अध्यात्मात आतमध्ये जात जातो टुवर्ड्स द कोर, तसंच फिजिकल बॉडीच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत आहे. आधी शोल्डर ब्लेड्स खाली घ्यायचे, मग थोडंसं आतमध्ये मसल खाली घ्यायचं, मग ऍक्च्युअल ट्रेपेजियस मसल्स ना खाली घ्यायचं, मग स्पाईनला हात लावायचा. एक एक्झॅक्टली व्हर्टिब्रल बॉडी आतमध्ये खाली ओढायची. कारण आता मी रोप जवळ आणला आणि वर आणखीन त्याला धरतोय वर, म्हणजे ते आता सर्वाइकल एरियावर थोडस समोर खाली इथे लांब करायचं. एक्झॅक्टली C4, C5, C6, C7. हे झालं एक्सटेन्शन टुवर्ड्स द बटन. आता पुढची स्टेज म्हणजे ज्यांची मानदुखी आहे ना, ते डेफिनेटली हात उचलता येत नाही म्हणून सांगतात. वर उचलला की पडतो सांगतात, उचलता येत नाही सांगतात, लॉक होतो सांगतात, फ्रोझन शोल्डर सांगतात. हे सगळं पुढे वाढत गेलं की सर्वाइकल प्रॉब्लेम वाढत गेला की पुढच्या गोष्टी आता बाहेर. तसं असलं खुर्चीच्या या बाजूला जाऊन सेम चेअर नाही, इकडे खुर्ची नको. आता तू फेसिंग द चेअर नको घालू. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला सर्वाइकल
आहे थोडंसं बलजीत. ट्रीट करायचं झालं तर देन वी हॅव टू बी ऑलवेज विथ अवर आर्म्स बॅक. खालून धरायचं नाही रे, वरून धरायचं. आणि त्या मसलला सांगायचंय तुला शुभंकर की खाली उतर, खाली उतर. डेल्टॉइड्स सांगायचं की मागे या, मागे या, मागे या. साईडनी हे शरीर बघाल ना तर तुम्हाला असं दिसेल की बघा कशी छाती उघडली आमची, पण आम्ही कंबर आत मारली त्यामुळे पटक खाली, पोट थोडंसं उचललेलं, वेस्ट लाईन, कंबर आत मारायची नाही. हे जे साईड रिब्स आहेत ह्याला ऍक्च्युअल एनर्जी सोर्स जे आहे आपल्या बॉडी मधला आर्म पिट असं म्हटलंय किंवा लेग पिट असं म्हटलंय. पिट या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला, मला जर हे घर बांधायचं असेल, बंगला बांधायचा असेल माझा, तर मला जर MSCB ची लाईन आणायची असेल ना, इथे एनर्जी जर आणायची असेल ना, पॉवर जर आणायची असेल ना, तर पिट घ्यावं लागतं. तिथे ते अर्थिंग होतं आणि मग ती एनर्जी सर्क्युलेट होते माझ्या बंगल्यामध्ये. तसंच हा एक बंगला आहे. हे बॉडी एक शरीर एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज इज इन युअर आर्मपिट. आणि ते सर्वायकलच्या प्रॉब्लेम मध्ये हे शोल्डर ब्लेड मागे आणण्यासाठी शोल्डर्स मागे आणायचे, ट्रेपेजियस मसल्स खाली आणायचे, साईड रिब्स फॉरवर्ड आणायचे, लोअर बॅक मारायची नाही, आतमध्ये मारायची नाही म्हणजे ती आत ढकलायची नाही. आणि हात मागे घेतले की छाती उघडते, छाती उघडली की डॉर्सल स्पाइन आत जातो, डॉर्सल स्पाइन आत गेला की मानेला आधार मिळतो. अच्छा, बी रिलॅक्स. सो गणित असं आहे की तुम्हाला जर लक्षात असं उभं राहिलं, तुम्हाला जर लक्षात असेल की आपल्याकडे पूर्वी एक असा फोटो फ्रेम असायची टेबलावर, त्याला मागे असा एक स्टँड असायचा. म्हणजे माझ्या आई वडिलांची लग्नातला फोटो बघाल तर ते असं मागे एक स्टँड आणि पुढे फोटो. तर जोपर्यंत तुमच्या मानेला एक स्टेबिलिटी, एक आधार, एक त्याचा कस चांगला लागत नाही तोपर्यंत मानदुखी जात नाही. तो जर लागायचा असेल तर ही फोटो फ्रेमचा मागचा स्टँड आहे. छातीच्या मागचा भाग हा फोटो फ्रेमचा मागचा स्टँड आहे. डॉर्सल स्पाइन म्हणतो आम्ही त्याला. डॉर्सल स्पाइन आत गेला म्हणजे T1 to T12 ही मानेला आधार मिळतो. म्हणजे मान ट्रीटमेंट करायची असेल तर माणसाला सांगायला लागतं छाती उघड रे, छाती उघड रे, छाती उघड रे, छाती उघड रे. छाती उघडली की मानेला आधार मिळणार. माझी मान दुखते, माझी मान दुखते असे येतात लोक छाती खड्ड्यात. छाती उघडली तरी सुद्धा मानदुखी थांबते. आणि मग त्याला नेकारच कसं शिकवायचंय ते रोप्स. So now I have to tell him that how to arch your neck with opening of your chest. हात मागे घेतले ना की ट्रेपेजियस मसल खाली उतरते. ट्रेपेजियस मसल खाली उतरलं की छाती उघडते. छाती उघडली की मान वर जायला आधार मिळतो. हाताला आधार असला तर तो आणखीन चांगला मिळतो. टाच उंच केली की सगळ्या रिब्सना उंची मिळते. मागे बघितलं की व्हर्टिगोचं दुःख हे नसतं आपल्याला, कारण आपल्या हातामध्ये रोप आहे, आपल्याला आधार आहे. आपण आधांतरी मागे बघत नाही. पण जर व्हर्टिगो असेल तर हे चुकीचं आहे. मग मी त्याला सांगणार हात भिंतीवर ठेव, साईड गेज दाखव. हात भिंतीवर ठेव, छाती पुढे लाव, पाय जमिनीपासून थोडेसे मागे ठेव, पाय दिसले पाहिजे. Arya, use the bench, stable position. Take it behind and then show. ते वजन नाही उचलायचं. बेंच उचल आणि मागे घेऊन जा. Just take the bench still back. Feet has to be visible. So then the legs, when they are on the floor, they are away from the wall. You go forward, you touch your chest, म्हणजे पहिल्यांदा त्याला आधार मिळतो. आणि मग ती छाती घासून तो वर गेला की त्याला चक्कर येत नाही, कारण तो मागे बघितलं तरी त्याला आधार आहे तुमच्या छातीला. सो हे आसन कुठलं आहे? ऊर्ध्वमुख श्वानासन, जमिनीवरनं करण्याचं आहे. गुरुजी म्हणले जमिनीवर त्याला खाली वागता येणार आहे का? तो म्हणणार मी खाली वाकलो की मला चक्कर येते, मला खाली बसलं की वर उठताना चक्कर येते. मग त्याला उभं करायचं आणि त्याला सांगायचं ठीक आहे, तू खालची जमीन मी फक्त अशी केली. सो हॉरिझॉन्टल फ्लोर आय जस्ट मेड इट वर्टिकल. Keep the palm next to your ribs.
टच युअर चेस्ट, आर्च युअर हेड बॅक. भुजंगासन झालं. भुजंगासन करा म्हणून जमिनीवर झोपायला सांगायचं नाही. तो पेशंट सांगणार की मला चक्कर येते खाली जायचं म्हटलं तर सांगायचं उभ्या उभ्या कर. So do it. करा. So stand away from the wall. Then you keep your palms on the wall. Then touch your chest on the wall, push up position. And then drag your chest up on the wall. उंच हो रे. हे इथपर्यंत आली पाहिजे छाती तुझी, तिकडे टेकली. हा, वर. टाच उचलून वर. टाच उचलून वर. टाच उचलून वर. टाच उचलून वर. लोअर बॅकला द्यायचं नाही काही त्रास. जे काय ते सगळं अप्पर बॅक. So he's arching his neck. So the neck arch. But when the neck is arching, the bottom breast area is having the support. Come out. मग जेव्हा तो कम्फर्टेबल आहे की हा आता मला मागे हात घेतल्यावर किंवा वर बघितल्यावर चक्कर येत नाही, थोडीशी मान अजून दुखते, मग त्याला सांगायचं ठीक आहे हे रोप धर. आणि हे रोप नसतील घरी तर खिडकीची ग्रिल असते, मागे धरायची, पुढे चालत जायचं, छाती उघडायची की आपल्याला बरोबर नेक आर्च करता येते. आता रोप धर आहेत तर मागे मागे ठेवणं, टेबल मागे ठेवणं. ही हॅज दे हॅव टू सी द फीट ऑल्सो. नाउ वॉक फॉरवर्ड. आता मी पुढे जाऊन काय बघतो माहितीये का, मी फक्त अलाइनमेंट बघतो की माझे जे रोप धरले ते त्यांनी बरोबर तो त्या रेषेत उभा आहे का, तर नाही आहे शुभंकर थोडा इकडे. बस ठीक आहे. आता पायाने अंतर घे. आता तुझा उजवा पाय मागे, डावा पाय पुढे आहे, तो बरोबर अलाइन कर. एक पाय पुढे, एक पाय मागे ठेवलायस. अजून उजवा पुढे यायला पाहिजे. आता टाचा दोन्ही बाहेर वळायला पाहिजे. परफेक्ट. अजून उजवी टाच वळायला पाहिजे. तिकडे बघ आर्या, तिकडे बघ काय करतात. नाव सेफ्टी सिक्युरिटी माणूस नेहमी असा उभा राहतो जिथे त्याची थोडीशी कंबर आत असते. मग मी त्याला सांगणार एक प्युबिक प्लेट पुढे उचल, लोअर ऑर्गॅनिक बॉडीचं बोन वर उचल आणि वर बघ. मग तो माणूस माझ्याकडे गेले 4 महिने 5 महिने यायला लागला असा विचार करूया. मग मी त्याला आधार मागणं देणार. हा आता टाच उचल रे, अजून उंच हो रे, अजून उंच हो रे. मग एक दिवस मला कॉन्फिडन्स येणार, हा शुभंकर छान करतोय, त्याचं जरा इकडचं हाड व्यवस्थित मला करता येणार आहे. शाबास. की द्यायची एक लात की त्याची छाती उघडली की इथला बेंड जाणार शुभंकर. स्कोलिओसिस सारखं गेलं राईट साईडला. चला या मागे. सो हे सगळे अघोरी प्रकार पहिल्या दिवशी नाही, पळून जाईल माणूस. हे सगळे 5-6 महिन्यानंतर तो युज टू झाला पाहिजे की मग ठीक आहे. सो फॉर नेक पेन आपण छाती उघडणं गरजेचं आहे असं मी एवढ्यासाठी म्हणलं की जेवढी छाती पुढे तेवढा डॉर्सल स्पाइन आतून त्या मानेला सपोर्ट देतो. एकदा तो सपोर्ट मिळायला लागला की आता फक्त मानेची विड्थ मला वाढवायची. तुम्ही जर बघितलं तर इतकी ती जसं बटक वर जातं ना स्पाइनवर, तसं हे ट्रेपेजियस मसल तुम्ही जर बघितले तर एक साधारण 40 पुढच्या 45च्या पुढच्या बायकांचे, एस्पेशली बायकांचे एवढ्यासाठी कारण ते जेव्हा पोळ्या लागतात किंवा कामं करतात घरातली तेव्हा सगळ्या वेळेस हात पुढे असतात, हात मागे कधी जात नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळं मान जर बघायला गेलं तर 2 बोटांची 1 बोटीची मान शिल्लक राहिलेली असते. मानच नसते 4 बोटांची, ही लांबीच नसते. मग हा असा रोपचा एक नॉट आहे. हा जर आपण इथे ठेवला आणि त्यानं सांगितलं की आता जरा हात इंटरलॉक करा, दिसतंय का बघा रे, आणि देन नेक आर्च करा म्हणजे आधाराने करा, तर जेवढी ती नॉट आहे निदान तेवढं तरी ती मान विड्थ व्हायला लागते हळूहळू. And now we will go for actual treatment because lengthening झालं, softening करून झालं, लांब करून झालं, आत आर्च करून झालं, आता ट्विस्टिंग घ्यायचंय. So again I will tell person to sit. बस रे, मागे मागे, तसे पाय दिसले पाहिजे मागे. हे सगळं काढा, मधलं मॅट काढा, ब्लँकेट काढा. सो नाव ही सिटिंग. आता त्याच्या उंचीसाठी ते टेबल छान आहे म्हणजे त्याचं करेक्ट येत आहे, पण मला हे जरा उंचच लागतं कारण मला पेल्विक गर्डल उंच दॅन द नीज पाहिजे. ब्लँकेटचा फोल्ड दे ना, ब्लँकेटचा फोल्ड दे. ठेव, अजून एक ठेव. तुम्हाला लागणार नाही कपिलेश्वर, तुम्ही वा पाय उचलले जाता का नाही. ते घडी करून ठेव, असं नको ठेव.
खतमच. आता पेल्विक विल बी हायर दॅन द नीज होत आहे का बघ, आहे ना. टाच आणि गुडघे एका रेषेत आहेत का बघ. outer edge of the knee and outer edge of the hip joint is touching the side wall. We imagine that this is a wall. तुमच्या घरातली भिंत. You are sitting sideways. Don't look down. मानदुखीवाल्याला कधी खाली बघायला सांगायचं नाही, सरळ. हे झाल्यानंतर त्याला सांगायचं की तुला आता वळायचं. धर तिकडे वरचा ग्रीन धर अजून. आणि आता वळायचंय म्हटल्यानंतर मगाशी जेव्हा कंबर दुखत होती तेव्हा मी सांगितलं की मान वळवू नकोस, तुला हे वळवायचं. पण ज्या वेळेला मान दुखतेय त्यावेळेला मी त्याला सांगणार की मी मान अशी वर धरणार आहे आणि हे इथून खाली करणार आहे आणि आता तुला वळवायचंय छाती. दोन्ही ब्रेस्ट टच व्हायला पाहिजे. आणि हात खाली उंच एवढ्यासाठी दिलेत की तू उंच केल्यामुळे तुझी ही साईड ट्रंकची उंची मेंटेन राहते. हात खाली घे, एल्बो मध्ये बेंड कर, उंची मेंटेन ठेव, दोन्ही हात खाली. एल्बो मध्ये बेंड करायचं, खाली जवळ घ्या. आणि आणखीन ट्विस्ट करताना आता थोडासा नेक वर आर्च करून हनुवटी वर घेऊन मग ते वळव, किती वळतंय बघ. पण जेवढं तू ब्रेस्ट टच करशील तेवढी मान जास्त वळेल. खांदा रिलॅक्स. आणि मग ते सरळ ठेव. कारण आता ते कान पॅरलल झाला, म्हणजे हा कान ह्या कानाला पॅरलल झाला, नाहीतर इट इज इम्पॉसिबल. नेक पेन माणूस एवढा वळवूच शकणार नाही, कारण त्याचे इथले वर्टिब्रास जे बल्जेस जे असतात ना, डिस्क बल्जेस, ते त्याला इकडे अलाउच करत नाही की यू हॅव टू टर्न. आता हीच गोष्ट तुम्हाला दुसऱ्या बाजूने करायची. उठा, या बाजूने तोंड करून बसा, त्या बाजूला वळवा. राईट साईडला थोडस शोल्डर ब्लेडच्या खालच्या बॉटम शोल्डर ब्लेडच्या बाजूला थोडस राईटला जास्त गेलाय, स्कॉलियोसिस सारखं म्हणतात. टर्न. पावलं खाली दाब, पावलं खाली दाब, मागे घ्यायची नाही. सी, बेस कायम स्ट्रॉंग पाहिजे रे दादा. आता वर घे हात असा जरासा उंच हो आधी. आधी उंच हो, हे सगळं उंच होऊ दे. मग हे एकदा उंच झालं ना की मग हात खाली घे आणि खांदा रिलॅक्स कर. म्हणजे हे उंची तशीच ठेवायची आणि मग हात खाली घे ना खाली. आता हे खांदे रिलॅक्स. आता ही मान, आता ही आपल्याला थोडीशी अजून वळवायची, कान पॅरलल करायचं नाही, असं नको करू जास्त ट्विस्ट, असं नाही करायचं. हे थोडंसं आर्च, मग वळव, मग ते वळेल बघ इझिली. आणि आता खांदा रिलॅक्स कर. त्याच्यात ताकद आणू नको वळवायला, फक्त मान वळू दे शांतपणे. ट्रेपेजियस मसल्स डाऊन होऊ दे. So this is the way you have to treat. Twisting is the actual medicine. Come out of your posture. कंबर दुखू दे नाहीतर मान दुखू दे, सगळ्यात आधी आम्ही काय सांगतो माहितीये, जरा 2 चमचे एरंडेल घे ना रात्री. इतकं सगळं शरीरामध्ये घाण साठवून त्याचे जे फ्युम्स आहेत ते सगळे शरीरामध्ये ऊर्ध्वगामी झालेले असतात. वात हा ऊर्ध्वगामी असता का, म्हणजे आपल्याला अपान वायू कशासाठी दिलाय, खाली जाण्यासाठी दिलाय. ते सगळं ब्लोट होऊन कसं चालेल. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा ट्रीटमेंटला लोक आली की आधी जे मसल ट्रेन शांत करायचं, जे सांत्वनपर करायची आसनं जी असतात ना, ती महिनाभर घेतो. हे सगळं एंड आहे 5-6 महिन्यानंतर करण्याच्या गोष्टी. तर ते सांत्वन करत असताना बऱ्याचदा सांत्वन होतच नाही, कारण पोट इतकं ब्लोटेड असतं, वेस्ट मटेरियल सरकतच नसतं. आणि अशा वेळेला मग आम्हाला सांगायला लागतं जरा 2 चमचे एरंडेल घेऊन यावं वैद्य पाठींपर्यंत रात्री. आधी मोकळे व्हा, जरा मसल सॉफ्ट होऊ दे, बॉडी सॉफ्ट होऊ दे, मग आपण ट्रीटमेंट सुरू करू. सो नेक आर्च इज द मिड ट्रीटमेंट. मसल शांत करणे पोटावर झोपून इज द बिगिनिंग, आणि ट्विस्टिंग इन द नेक इज द एंड ऑफ आवर ट्रीटमेंट इन नेक पेन, इवन वर्टिगो. आय थिंक आतिताई माझ्या बाजूने बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय. काही राहिलं असेल तर जेव्हा लोक डाऊट्स विचारतील त्यावेळेला काही गोष्टी बाहेर येतील अजून. सो 12:15 झालेत. मला असं वाटतं की लोकांना आपण प्रश्न उत्तर विचारायला थोडासा वेळ देऊन टाकूया. त्यांना विचारायचं त्यांनी अनम्यूट करून विचारायला हरकत नाही. 15 मिनिटं सहज जातात त्याच्यामध्ये. हो, कोणाला प्रश्न असेल तर विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकला तरी चालेल. नको टायपिंग बिपिंग, एवढं वेळ लागतो. लेट देम आस्क. अनम्यूट अँड आस्क. हा अमर सर. हा बोला. हा, मी डॉक्टर लाड बोलतेय. नमस्कार. पोस्ट कोविड जेव्हा सगळं म्हणजे मसल्स मध्ये थोडं लुजनेस येतो, टोन जातोय
आणि बरोबर. त्याच्यामुळे हे जर काही डिस्लोकेशन्स होतात किंवा काही मस्क्युलर म्हणजे थोडं फायब्रोमायल्जिया होतोय, तर बरं. त्याच्यासाठी काय करावं? सुरुवातीला तर लगेच फायब्रोमायल्जियाला आपल्याला ट्रीट नाही करता येणार, पण आधी पोस्ट कोविड म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फार जास्त फटीग असतो माणसाला. काहीच करता येत नाही त्याला. त्यावेळेला सगळी सुपाईनासनं आमच्याकडची जी आहेत, ज्याला आम्ही रेस्टोरेटिव्ह कॅटेगरी असं गुरुजींनी नाव दिलंय. मी एक पटकन क्लिप दिल्यासारखी तुम्हाला आर्याला सांगतो रेस्टोरेटिव्ह आसनं एक एक करायला. आर्या एक पटकन थिक मॅट घे, एक पिलो घे, पोस्टर घे आणि एक तुम्हाला ग्लिम्प येईल की रेस्पिरेटिव्ह आसनं किती प्रकारची आहेत. हा. आणि पोस्ट कोविड पहिलं माझ्याकडे आता कोविड पेशंट सुद्धा क्लास करतोय की जी डॉक्टर आहे मुलगी, गायनोकॉलॉजिस्ट आहे आणि तिला कोविड झाला, तर तिचा काहीतरी 4था-5वा दिवस आहे. ताप गेलेला आहे तिचा, कंजेशन चेस्टचं गेलेलं आहे, सर्दी गेलेली आहे, पण तिला ब्रेथलेसनेस जाणवतोय. मग असं झाल्यानंतर पहिल्यांदा शवासन ऑन द पोस्टर, ब्लँकेटची घडी, आणि ती घडी नुसती मानेला न देता, अरे घडी अशी घाणेरडी नाही करायची, चांगली घडी करायची, कॉर्नर्स सगळे मॅच करायचे, सगळे कॉर्नर्स नीट मॅच करून मग घडी करा. थोडा वेळ गेला तरी चालेल. ए ए ए आणि इकडे माझ्याकडे दे. सो वेन यू आर गोइंग टू कीप दिस इव्हन एज, बऱ्याचदा घडीची बाजू लोक मानेला ठेवतात, चुकीचं आहे. इव्हन एज असली पाहिजे. पोस्टर सरळ आहे का, उभं राहून बघ किंवा वळून बघ नीट. स्ट्रेट आहे का, मॅट तुझी सरळ आहे का. आता बस. आता ज्या वेळेला तू झोपणार आहेस त्यावेळेला ती आपण जनरली मानेला देतो की नाही, पण पोस्ट कोविड बेटा त्यांचे रिब्स सगळ्या फॉल झालेले असतात, त्यामुळे ते अर्ध्या रिब्स पर्यंत येऊ जा. परफेक्ट. आणि नुसते पाय मोकळे सोडून. आता ही उंची जी आहे डॉक्टर, अशी आहे की जी बटक पासून जी वर गेलेली आहे, ह्याच्यामध्ये त्यांची कंबर पण दुखत असते. आता आर्याला सवय आहे म्हणून ती इतक्या उंचीची घेते. तुम्ही साध्या एक बेडशीटची घडी जरी कमरेला दिली आणि तुम्ही चेस्ट एलिव्हेट केलं ना तरी पुरतं. आयडियली इतकं उंच पाहिजे, पण इतकं उंच करण्याच्या नादामध्ये त्यांचं म्हणणं असतं की नाही हो आम्हाला कंबर दुखते. ती बघा तिने कंबर रिलीज केली आता एका अभ्यासक्रमात, बघितलं का कशी रिलीज केली एकदा. आर्या हा, नीज बेंड करून दाखवा बेटा. आणि आता बटक उचल आणि आणि खाली घेऊ. शाबास. ओके. यू अंडरस्टूड हाऊ शी रिलीज. त्याच्यातच पाय सरळ मधूनच आता बद्धकोणासनाला ये. एक उशी या मांडीखाली, एक उशी त्या मांडीखाली, म्हणजे तुला Support आधार घेऊन. द्यायचा, सपोर्ट द्यायचा. एक सारख्या उशा पाहिजे, एक पातळ आणायची, एक बारीक जाड आणायची करायची नाही. त्यामुळे हेल्पर सगळ्यात शिव्या खातो जास्त माझ्याकडे आला की. ओके, ठीक आहे. दिस इज द वे. दिस इज कॉल्ड सुप्त बद्धकोणासन. तिने बटरफ्लाय पोझिशन केली आहे पायाची आणि ती झोपली आहे. I want to show this is like this. ओके. ओके. आता ह्याच्यामध्ये सुप्त वीरासन, तिचं जर त्या दिवशी तिने सांगितलं की नाही बाबा मला काही असं त्रास नाहीये, गुडघेदुखी वगैरे नाहीये, मला काही कंबर दुखत नाहीये, पण मला ब्रेथलेसनेस मात्र खूप जाणवत आहे. सुप्त वीरासन. नेक्स्ट पोस्चर. पण काही लोक सांगतात आमचे आता बूट घालून घालून मेटाटार्सल्स असे फ्लॅटच होत नाहीत, म्हणजे अँकलच एवढं फ्लेक्शन होत नाही. मग आम्ही सुप्त वीरासन कसं करणार. तिने 2 उशा घेतल्या. पहिल्या उशीवरती बसतीये आणि दुसऱ्या उशीवरती झोपणार आहे, म्हणजे तिच्या मेटाटार्सलला तिने जरा आराम दिला. ओके. म्हणजे मॉडिफिकेशन्स कसे करायचे त्याला काय, म्हणजे तुम्ही फक्त तुमचं डोकं वापरत जायचं आणि मग मॉडिफिकेशन्स करता येतात, पण पॉस्चर हे पाहिजे. त्याला सुप्त वीरासन असं म्हटलंय. सुप्त वीरासन, सुप्त शवासन, सुप्त बद्धकोणासन झालं, सुप्त स्वस्तिकासन, सिंपल क्रॉस लेग अँड लाय डाऊन. असंच राहा, बसली राहा, फक्त पायाची घडी घाल, साधी मांडी. काही दिवस फक्त असं झोपायला शिकवायचं, चेस्ट एलिव्हेटेड. बोला ना, बोला, विचारा. पण बद्धकोणासन काय आहे करायला, गुडघे धड लागतात. गुडघे चांगले नसतील तर बद्धकोणासन वीरासनाला पण बद्धकोणासन एक वेळ होतं,
पण सुप्तवीरासन इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल जर गुडघे खराब असतील तर. आणि म्हणून मी साधी मांडी किंवा पाय पसरलेले सांगितलं, अच्छा. किंवा गुडघ्याच्या मागे एक उशी टाका आणि पाय पसरू दे, नाही असे पण स्ट्रेच. आता कसं होत आहे की मस्क्युलर हे होतात, म्हणजे थोडस मसल्स मध्ये ताकद नसल्यामुळं गुडघे असे लंप, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते असं आपण चालता चालता पटकन वागतो आणि निसटल्यासारखं होतं. हा निसटला. हा, तर हे बघा ना, हे पॉस्चर त्याच्यासाठी आहे, गुडघ्याला खालून आधार दिला आणि त्या मसल मध्ये आपोआप ताकद येईल. नुसतं तुम्हाला असं वाटतंय की झोपून कशी ताकद येईल, पण असं नाहीये. हा जो कर्वेचर आहे इकडे जो कमरेमध्ये आलाय, हा ऍड्रिनलिन ग्लँड वर काम करतो. हा हा आणि ऍड्रिनलाईन ग्लँडवर काम केल्यानंतर ते सिक्रेट झालं की एकंदर सगळ्यालाच आधार मिळतो, कारण तो भौतिक आधार देण्यासाठीच सिक्रेशन आहे, त्या ग्लँडचं काम आहे की शरीरामध्ये एक प्रकारचा आधार आणणं. आधार गेलेला हे जे फिलिंग आहे शरीराचं, मसलचं, तो आधार आणणं हे त्याचं काम आहे. सो ह्याच्यानंतर ह्याचं एलिव्हेशन चेंज करायचं. असा विचार करा की ती बेडवर झोपली आहे आणि पवनमुक्तासन बेंचवर जा. असा विचार करा की ती बेडवर आहे आणि तुम्ही गोष्ट ठेवायचं आणि झोपायचं. मॅट काढा खालची. पाय वाकलेले की सरळ हे परत डिपेंड करतं कंबर दुखीवर. कंबर दुखत असेल तर पाय वाकलेले, कंबर काही दुखत नाहीये, पाय सरळ. जितकं ऍबडॉमिन खालच्या दिशेला जाईल तितकं, आणि छाती वरच्या दिशेला येईल तितकी ती लवकर तिच्या फटीग मधनं बरी होईल. ब्लँकेटची घडी जरी जा. केवढं एलिव्हेशन केलंय बघ. हे पूर्वोत्तानासन आहे. हे आसन कुठलंही विचाराल तर मीच करून दाखवतो तुम्हाला. हे आसन ते, आणि हा गुरुजींचा कॉमन सेन्स. आपल्याला हो म्हणायला पण 100 वर्ष लागली. त्यांना 103 वर्ष झाली. म्हणजे खरंच गंमत सांगतोय मी. आपल्याला ते व्हिज्युअलाइज करून आपल्या डोक्यात, अरे बापरे हे असं आहे होय, असं म्हणायला सुद्धा 100 वर्ष लागली. गुरुजी ऑलमोस्ट 103 वर्षाचे असते जर आज असते. साधारण नाही म्हटलं तरी त्यांना 20व्या-22व्या वर्षीच हा इंटेलिजन्स आला. ते एका वाण्याकडे गेले सामान आणायला, साखर आणायला, आणि तो वाणी म्हणाला की तुम्ही योगासनं घेताना माझा हात खूप दुखतो. तो म्हणतो तू सारखं वजन करतोस ना पुढे, हात जरा मागे घे म्हणजे हात दुखायचा थांबेल. असंच एकदा नाभी म्हणाला माझा हात खूप दुखतो. तो म्हणाला तू सारखी कात्री घेऊन असं असं करतोस ना, जरा हात मागे घे. सो दिस वॉज हिज कॉमन सेन्स. ओके, हे झालं सुपाईन. त्याच्यानंतर फॉरवर्ड बेंड मध्ये असं असतं, गुरुजींचं असं म्हणणं आहे की जेव्हा पवनमुक्तासन करेल ती ये उलटी बस. हा कॉन्सेप्ट मी कंबरदुखीच्या वेळेला तुम्हाला सांगितला नाही, पण आता तुम्हाला सांगतो, विषय निघाला म्हणून. पोस्ट कोविड काय होतं, हृदय फार धडधड धडधड करतं, पाल्पिटेशन फार वाढतं. माणसाला एक भीती असते, आपण मरणार ह्याची भीती भयंकर असते माणसाला. हृदय जेव्हा पाठीच्या खाली येतं त्यावेळेला मायेचा हात आईचा असल्यासारखं त्या हृदयाला वाटतं. दॅट इज व्हॉट इज पवनमुक्तासन. आणि म्हणून पवनमुक्तासन पाठीवर झोपून पोटाकडे गुडघे आवळण्याला जे म्हटलंय त्याला अय्यंगारांकडे उत्तान पवनमुक्तासन असं म्हटलंय. पण ऍक्च्युअल पवनमुक्तासन गुरुजींनी हे असं डिझाईन केलं, कारण ते म्हणाले मायेचा आईचा हात असल्यासारखं हृदयाला वाटलं पाहिजे तुमच्याच मणक्यांनी. किती इमोशनल स्टेटला पण त्यांनी हात घालून त्यांनी ते आसनं मॉडिफाय केली. कोणाचा दुसरा काही प्रश्न किंवा तुमचाच काही दुसरा प्रश्न असेल तर विचार. थँक्यू. हॅलो सर. हा बोला. बनोरे बोलते. हा सर, जर स्कोलिओसिस असेल हा, तर ते करेक्ट होऊ शकतं का या ह्याच्यामुळे? तुम्ही राहायला कुठे आहात? ही राहायला पिंपळे सौदागरला आहे. बरं, आमच्याकडे इकडे एक डॉक्टर दीपाली टोणगावकर म्हणून आहेत. टोणगावकर डॉक्टर डायबेटॉलॉजिस्ट आहेत, आकुर्डीत आहेत. त्यांच्यावर सौनी आत्ता जस्ट रिसेंटली या महिन्यामध्ये क्लास जॉईन केला, जूनच्या 1 तारखेपासून का कुठेतरी मेच्या 1 तारखेपासून. आणि कम्प्लीट स्कोलिओसिसची बाई माझ्याकडे जेव्हा अशी वाकून आली होती आणि एक खांदावर एक खांदा खाली वगैरे होता, आणि आता तुम्ही येऊन तिला बघा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल, बरा होऊ शकतो. ओके 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 सर, थँक्यू.
हॅलो सर, आणि येस, मी डॉक्टर मंजुषा पोद्दार बोलतेय. बोला. तर 70 इयर्स एजच्या काकू आहेत आणि त्यांना हात वर उचलायला त्रास होतो, केस बांधायला वगैरे. तर या एज मध्ये आपण काही साधे पोज सांगू शकतो, काय सांगू शकतो? किचनच्या ओट्यापर्यंत जरी त्या उचलू शकल्या किंवा एखाद्या खिडकीच्या कट्ट्यापर्यंत जरी त्या उचलू शकल्या तर त्यांना किंवा एखाद्या भिंतीच्या कोपऱ्यापर्यंत याला वर घे, स्क्रीनला वर घे. आधार, टेबल, स्टूल, मग द्या. नुसतं नको, नुसतं हातात इट गोज रॉंग बेटा.